नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व समस्त शिक्षक बंधू भगिनींचं, विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं सर्वप्रथम आपल्या आजच्या या वन डे महत्वपूर्ण, परिवर्तनशील, क्रियाशील आणि आपण असं म्हणूया क्रांतिशील असणाऱ्या या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये मी सर्वांचं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. सर्वात प्रथम मला सांगा, माझा आवाज व्यवस्थित येतोय तुम्हाला विदाउट एनी इको प्रॉब्लेम? ओके. येस. ओके. धन्यवाद. आता यामध्ये सर्वप्रथम मला आपल्याला आठवण करून द्यायची आहे, की या अगोदर आपण सांगितलं होतं, की या वर्षाची सांगता करता करता किंवा नवीन स्वागतार्थ आणि या वर्षाच्या निरोपा प्रित्यर्थ आपण एक नवा अप्रोच आणणार आहोत. न्यू आउटलुक, न्यू अप्रोच विथ न्यू समथिंग, समथिंग व्हेरी युजफुल, समथिंग व्हेरी इनोव्हेटिव्ह, समथिंग व्हेरी एक्साइटिंग, समथिंग व्हेरी व्हेरी सगळ्यात महत्वाचा शब्द आहे उपयुक्त अशा प्रकारचा ई कंटेंटचा नजराणा, ई साहित्याचा नजराणा. मग ते तुम्हाला नाईन ज्वेल्सच्या स्वरूपात मी तुम्हाला देणार आहे. नवरत्न ज्याला आपण म्हणतो, नवरत्नच्या स्वरूपात तुम्हाला देणार आहे. मग ते अगदी केजी पासून तर इयत्ता 12वी पर्यंत सर्व विषयांचे नॅशनल बोर्डचे आपण म्हणूया अॅनिमेटेड व्हिडिओज. ओके. सर्व अॅनिमेटेड व्हिडिओज ज्याचा वापर तुम्ही तुमच्या स्वतःच्या लर्निंगसाठी करू शकता. विद्यार्थ्यांच्या लर्निंगसाठी तुम्ही त्यांना पाठवू शकता. स्वतःच्या युट्यूब चॅनलसाठी तुम्ही ते वापरू शकता किंवा स्पर्धेच्या सहभागासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा मग असेल की सर्व आपल्या विषयांच्या सर्व इयत्तेच्या तुम्हाला 6वी ते 12वीच्या पीपीटीज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. त्याच पद्धतीनं वर्कशीट्स आहेत. वर्कशीट्स बरोबर आपण असं म्हणूया की त्याच्यामध्ये फाउंडेशन नोट्स आहेत. सगळे नवीन नोट्स सुद्धा आहेत. तर वेगवेगळ्या बहुउपयुक्त, बहुपर्यायी कारणासाठी तुम्ही वापरू शकणारा अशा प्रकारचा ई साहित्याचा नजराणा तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार तर आहेच. पण सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी नवीन जो 3D अॅनिमल अॅनिमेशन मेकिंग, जो स्टोरी मेकिंग साठी किंवा लेसन मेकिंग साठी असतं, 3D अॅनिमेशन, 2D अॅनिमेशन नाही तर 3D अॅनिमेशनचा कोर्स फ्री मध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे, जो एक आठवडाभर चालणार आहे. ठीक आहे. 21 डिसेंबर पासून तर 31 डिसेंबर पर्यंत या एका 10 दिवसामध्ये म्हणजे 7 दिवस आपण 3D अॅनिमल अॅनिमेशन कोर्स, जो मी तुम्हाला अगोदरच मी रेकॉर्ड करणार आहे आणि लाईव्ह मध्ये दाखवणार आहे. आज तुम्हाला त्याचा प्रत्यंतर येईल आणि आपण म्हणूया आज तुम्हाला एक नवीन अप्रोच कशा पद्धतीने आपण करतोय, जे काय मी शिकवणार आहे नेमकं तेवढंच मी अगोदर रेकॉर्ड करून घेणार आहे आणि लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ज्यामुळे वेळेची बचत होईल. तुम्हाला प्रश्न विचारताना तुमची उत्तर येतानाचा जो काही वेळ आहे तो सुद्धा वाचला जाणार आहे. तर सुरुवातीचा एक अर्धा ते पाऊण तास मी तुम्हाला कंटेंट दाखवणार आहे, की जे मी तुमच्यासाठी आणलेलं आहे. आणि हा कंटेंट प्रीमियम कंटेंट आहे आणि कोर्स हा फ्री आहे. ओके. किंवा आपण म्हणूया फ्रीमियम आहे. ओके. कारण या कंटेंट खूप म्हणजे एक्सपेन्सिव्ह कंटेंट आहे. खूप त्याला मेहनत लागलेली आहे तयार करायला आणि कलेक्ट करायला, क्रिएट करायला. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्हाला मी सर्वप्रथम ई साहित्य किंवा म्हणूया ई कॉन्टेंट, जे मग व्हिडिओ असतील, पीपीटीज असतील, नोट्स असतील किंवा एमसीक्यूज असतील आणि सोल्युशन्स असतील, 9 गोष्टींचा नजराणा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वप्रथम याबद्दलची माहिती सांगताना तुम्हाला थोडस आज आपण कसं जाणार आहोत किंवा नेमकं आपण तुम्हाला काय मिळणार आहे, जे लाईफ टाईम उपयोगी पडेल आणि अनेक कारणासाठी उपयोगी पडेल अशा प्रकारचा हा एक महत्वाचा भाग तुमच्यासाठी या ठिकाणी आणला गेलेला आहे. सध्या तुर्तास मी थोड्या वेळासाठी काय करतो, आता माझा व्हिडिओ स्टॉप करतो. शेवटी आपण पुन्हा एकदा चर्चा करूया. तर आज मी जे तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम त्यासाठी मी माझी स्क्रीन जी आहे ती शेअर करतो. तर या ठिकाणी माझा अजून एक शेवटचा एक प्रश्न विचारतो तुम्हाला सर्वांना, की माझा या ठिकाणी आवाज तुम्हाला स्पष्ट व्यवस्थित येत आहे का? इज माय व्हॉइस ऑडिबल क्लिअरली? Yes. Okay. So let me first of all start with
धिस कॉम्पिटिशन एनसीईआरटीचं कॉम्पिटिशन आहे आणि एनसीईआरटीच्या कॉम्पिटिशनच्या सहभागामध्ये तुमचा किती दिवसामध्ये व्हिडिओ तयार होणार आहे? तर एका तासामध्ये होणार आहे. एका दिवसामध्ये सुद्धा नाही, एका तासामध्ये तुमचा व्हिडिओ तयार होणार आहे. कारण हा व्हिडिओ तर तुम्हाला मिळणार आहे फक्त तुम्हाला बघा सगळे कार्टून व्हिडिओ, सगळ्या स्टोरी व्हिडिओज पाठाशी रिलेटेड असलेलं तुम्हाला फक्त जे आहे तुम्हाला मी थोडस पॉवर पॉईंटच्या एका स्लाइड वरती थोडस राईट करून या ठिकाणी दाखवतो जेणेकरून तुम्हाला जी आहे चांगली थोडीशी एक माहिती कळेल की कशा प्रकारे आपण थोडस जाणार आहोत आणि तुम्हाला या ठिकाणी कसं कसं मी तुम्हाला देणार आहे ते. एकच मिनिट हा फक्त. लेट मी टेक द पेन फॉर दिस. ओके. तर या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना जी आहे ती स्लाइड दिसत आहे, स्क्रीन दिसत आहे का? स्क्रीन दिसत आहे सर्वांना? सर्वांना दिसत असेल तर 2-3 जणांनी फक्त सांगा दिसत आहे म्हणून. ओके, दिसत आहे. थँक्यू व्हेरी मच. एकच मिनिट फक्त मला या ठिकाणी अगोदर सिलेक्शनचं बटन घेतो मी आणि फुल स्क्रीन करतो मध्ये जेणेकरून आपल्याला ओके. तर या ठिकाणी पहा आता सर्वप्रथम यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी ज्या मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके. त्या आहेत या फॉर एक्झाम्पल सी फॉर या ठिकाणी कॉन्टेंट आणि सी फॉर हिअर द कोर्स. आता हा जो कॉन्टेंट आहे तो या ठिकाणी मात्र आपण थोडस रिव्हर्स केलेला आहे कारण तेवढा प्रीमियम कॉन्टेंट आहे हा. ओके. 9,999 परंतु तुम्हाला ते 90% सवलतीच्या दरात एक भरपूर म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट सारखंच आहे ते. आणि हा कोर्स मात्र तुम्हाला या ठिकाणी फ्री मिळणार आहे ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी 3D आणि सुरुवातीला या 1.0 कोर्समध्ये अॅनिमल अॅनिमेशन शिकणार आहे आपण जेणेकरून तुम्ही भरपूर सारे असे अॅनिमल स्टोरीज बघत असाल. अॅनिमलचा वापर केलेला आहे. पोएम मेकिंग असेल, सॉन्ग मेकिंग असेल, स्टोरी मेकिंग असेल, लेसन मेकिंग असेल, त्यासाठी अॅनिमल्सचा वापर करून अॅनिमेशन करणं थोडंसं बऱ्यापैकी सोपं जातं. आणि ह्युमनचंही अॅनिमेशन आपण या ठिकाणी आणत आहोत. परंतु या सध्याच्या कोर्समध्ये मी तुम्हाला जे तुम्हाला देणार आहे ते 3D आणि 2D नाही बरं का. 2D आणि 3D मधला फरक वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. त्या रेकॉर्डेड मध्ये आता लाईव्ह मध्येच तो रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे मी. ओके. तो जो कोर्स आहे तो तुम्हाला या ठिकाणी या कंटेंट बरोबर फ्री देणार आहे. बट हा कंटेंट नेमका काय आहे, त्या 9 गोष्टी कोणत्या आहेत त्या सांगण्यासाठी लेट मी फर्स्ट ऑफ ऑल क्लिअर ऑल द ड्रॉइंग्स. आणि तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीचं जे काही 9 पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला आहेत सिम्पली अॅनिमेटेड व्हिडिओज. त्यामध्ये तुम्हाला पाठाशी रिलेटेड आपला जो पाठ आहे मग तो एनसीईआरटीचा असेल किंवा एससीईआरटीचा असेल. ओके. जे पाठ असतात ते फक्त इयत्ता स्टँडर्ड्स वर खाली असतं परंतु कंटेंट तर सेमच असतो किंवा आपला जो चॅप्टरची नावं असतात, पाठाची नावं वगैरे ते सगळे सेमच असतात. मग ते बरोबर टॉपिक शोधून तुम्हाला तो व्हिडिओ वापरता येतो. तर हे सगळे ऑल अॅनिमेटेड व्हिडिओज आहेत आणि यासाठी सगळे स्टँडर्ड्स आहेत आपल्याकडे. राईट फ्रॉम स्टँडर्ड केजी पासून फोल्डर वाईज तयार करून ठेवलेलं आहे ते. स्टँडर्ड केजी पासून तर 12वी पर्यंतचे सगळे अॅनिमेटेड व्हिडिओज आहेत. बरं आता अॅनिमेटेड व्हिडिओ शिवाय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत पीपीटीज आणि ते आहेत 6वी ते 12वी पर्यंत. ओके. त्यानंतर आहेत तुम्हाला फाउंडेशन नोट्स. आता फाउंडेशन कोर्स जो सुरू होतो नीट जेई साठी तो 7वी पासून जवळजवळ सुरू होतोय आता. तर 7वी ते 10वी पर्यंतचे तुम्हाला फाउंडेशन नोट्स आहेत. प्लस त्याच्या बरोबरीनेच तुम्हाला ऑल न्यू नोट्स आहेत. नवीन नोट्स आहेत ते तुम्हाला तुमच्या पाठागणिक वापरू शकता. जर तुमच्या इयत्तेमध्ये तो पाठ नसेल तर पाठ तर असतोच, चॅप्टरचं नाव तर आपल्याला माहितच असतं. तर चॅप्टरच्या नावानुसार ते नोट्स आपण वापरू शकतो. तुम्ही वाचायला सेल्फ लर्निंगसाठी वापरू शकताय किंवा तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकताय. तर हे आहेत 6वी ते 12वी पर्यंतचे आहेत तुम्हाला न्यू नोट्स. ठीक आहे. तर व्हिडिओज, पीपीटीज, नोट्स आणि वर्कशीट्स. वर्कशीट मात्र तुम्हाला एलकेजी पासून 5वी पर्यंतची आहेत. ओके. वर्कशीट्स आणि हे नवीन वर्कशीट्स आहेत, न्यू वर्कशीट्स आहेत. ओके. त्यामध्ये अनेक गोष्टी असणार आहेत.
तर हा जो काही सगळा कंटेंट आहे आणि प्लस एमसीक्यूज तुम्हाला 6वी ते 12वी पर्यंतचे सगळ्या टॉपिकचे या ठिकाणी तुम्हाला एमसीक्यूज मिळतील आणि तुम्हाला या ठिकाणी बोर्ड बेस्ड सोल्युशन मिळेल. ओके, तर हे सोल्युशन्स तुम्हाला मिळणार आहेत. तर या ठिकाणी आता एक शेवटचं या ठिकाणी दाखवतो आणि परत लगेच तुम्हाला एक्झिबिशन जे आपलं आहे, जे कंटेंटचं जे प्रदर्शन आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. खूप मजा येणार आहे आणि खूप तुम्हाला सॅटिस्फाईड जर तुम्ही झाला नाही तर त्याचा दोष तुम्ही मला देऊ शकता. अशा प्रकारचा कोर्स तुमच्यासाठी आणलेला आहे. तो कोर्स सुद्धा बघा. पुढचा 1 ते 1.5 तास श्वास रोखून धरू नका तुम्ही, कारण आपल्याला श्वास आपला फुलवायचा आहे, आयुष्य आपल्याला फुलवायचं आहे. आपलं हे काही महाराष्ट्रातील जी काही शैक्षणिक परिस्थिती आहे ती फुलवायची आहे. कारण तुम्हाला त्या प्रकारचं एक्साइटमेंट ते मिळणारच आहे. बट हे जे सगळं मी तुम्हाला देणार आहे, जो कोर्स शिकवणार आहे फ्रीवाला, ते तुम्ही वेगवेगळ्या 5 कारणासाठी मुख्यत्वे सांगत आहे. मुख्यत्वे करून 5 कारणासाठी तुम्ही वापरू शकताय. मी तुम्हाला म्हटलं की स्व अध्ययनसाठी तुम्ही वापरू शकताय. ते स्व अध्ययन, एखादी कॉन्सेप्ट, संकल्पना चांगली तुम्हालाच आपल्यालाच समजावी म्हणून याचा वापर होऊ शकतो, कारण व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे सगळ्या गोष्टींचं. त्यानंतर सेकंड आहे की तुमच्या आपण म्हणूया व्हिडिओ निर्मितीसाठी वापरू शकतो. कोणताही वॉटरमार्क तिथं ठेवलेला नाहीये. तुम्ही स्वतःचा लोगो वापरू शकता, तुम्ही स्वतःचा वॉटरमार्क वापरू शकता. इज इट क्लिअर? कम्प्लिटली लायसेन्स्ड कंटेंट तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. स्व व्हिडिओ या ठिकाणी निर्मितीसाठी तुम्ही युट्यूब चॅनल स्वतःवरती, इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअपवरती तुम्ही वापरू शकता. त्यानंतर महत्वाचं आहे की या ठिकाणी तुम्हाला स्पर्धेच्या सहभागासाठी तुम्ही वापरू शकता. आता तुम्ही दोन्हीसाठी वापरू शकता. SCRT सुद्धा वापरू शकता. आता सध्या पण आपल्याकडे जी कॉम्पिटिशन आहे, जी 31 डिसेंबरला आपल्याला त्याचा व्हिडिओ पाठवायचा आहे, ती पहिल्याच दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला जो पहिला दिवस आहे आपला फ्री कोर्सचा, त्या कोर्सच्या पहिल्या दिवशीच तुमचा व्हिडिओ तयार होणार आहे आणि कंटेंट तुम्हाला आजच मिळणार आहे. जे या ठिकाणी हे सगळं घेणार आहेत त्यांना मी माझी वन ड्राईव्हची लिंक आणि बाकीचं कंटेंट आणि व्हॉट्सअप ग्रुप वगैरे शेअर करणार आहे. तुम्हाला इमिडिएटली आफ्टर ऍडमिशन तुम्हाला ते मिळणार आहे. ओके, स्पर्धेच्या सहभागासाठी तुम्हाला याचा वापर होणार आहे. प्लस तुम्हाला या ठिकाणी संग्रही ठेवून तुम्ही या ठिकाणी इतरांना मदत सुद्धा करू शकता. त्याचा संग्रह करा. इट विल बी युअर मटेरियल. इज इट क्लिअर? तर या कारणासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. आणि 5वी आणि सगळ्यात महत्वाची किंवा कोणाकोणाला कमी महत्वाची असेल की आपल्या स्वतःच्या पाल्यांसाठी तुम्ही वापरू शकता. आपल्या पाल्यांसाठी. ओके, आता तुमच्या नातेवाईकाचे पाल्ले असतील किंवा तुमचे स्वतःचे पाल्ले असतील. ओके, तर त्या मुलांसाठी, त्या बालकांसाठी तुम्ही वापरू शकता. 1ली ते 12वी, KG ते 12वीच्या मुलांसाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता. इज इट क्लिअर? तर आय होप की तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल. तुमची उत्सुकता मी समजू शकतो. सो लेट मी फर्स्ट ऑफ ऑल टेक टू यू टू द कॉन्टेंट. ओके, सुरुवातीला मी एक अर्ध्या तासात तुम्हाला सगळं डेमो व्हिडिओज दाखवणार आहे, डेमो PPTs दाखवणार आहे, डेमो नोट्स दाखवणार आहे. सगळं डेमो तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला एक रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, तो रेकॉर्डेड व्हिडिओ लाईव्ह मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. 3D अॅनिमल अॅनिमेशन मेकिंग म्हणजे काय असतं नेमकं. ओके, आय होप की ऑल यू अंडरस्टूड ऑल धिस. लेट मी नाव टेक धिस डिजिटल पॅड आउट अँड माझा माऊस या ठिकाणी जोडतो म्हणजे तुम्हाला पटपट मला सगळं दाखवता येईल. सो वेलकम टू दिस एक्झिबिशन आणि वेलकम टू दिस 1 डे वर्कशॉप. पुढचे कमीत कमी जे आहे ते 1.5 तास पूर्ण शेवटपर्यंत हा सेशन अटेंड करा, तरच तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं लाभार्थी होऊ शकाल. या ठिकाणी ज्यांचा व्हिडिओ चालू आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी ऑफ करा. ओके, आणि या ठिकाणी बघा, सर्वप्रथम तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेलच आणि सगळं जे या ठिकाणी मटेरियल आहे. ओके, सो या ठिकाणी ओके, टीचर्स ऑल रिसोर्सेस अँड टीचिंग ऍसेट्स. आणि जे 3D अॅनिमेशनचा जो काही सॉफ्टवेअर आहे आयक्लोन 5 नावाचा, यू कॅन सर्च ऑन गुगल. आयक्लोन 5 तो प्रीमियम, तो तुम्हाला लाईफ टाइम चालणारा प्रीमियम सॉफ्टवेअर म्हणजे शिकवला दिला जाणार आहे. आयक्लोन 5 नावाचा, ज्यानं तुम्ही इझिली 3D अॅनिमल अॅनिमेशन मेकिंग करू शकता. नेमकं काय करू शकता हे पुढच्या अर्ध्या तासानंतर दाखवणार आहे. सेकंड पार्ट आहे आपला. पहिला पार्ट आहे आपला
रिसोर्सेस दाखवण्याचा, जी संसाधनं आहेत ती संसाधनं आणि ऍसेट्स तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. आता या ठिकाणी हे जे काही पॉइंट्स आहेत, 8 प्रधान आपले पॉइंट्स आहेत असे आपण समजूया. पहिलं जे दाखवणार आहे तुम्हाला KG ते 12वीचे अॅनिमेटेड व्हिडिओज. आता थोडंसं लक्ष इकडं द्या प्लीज. व्हिडिओ कोणाचा चालू असेल तर त्यांनी ऑफ करा आणि लक्ष इकडं आहे का सगळ्यांचं हे सांगण्यासाठी मला येस येस सांगा किंवा नो नो सांगा. लक्ष नसेल तर इकडे येऊन येस सांगा. 4 ते 5 जणांचं यस येणं अपेक्षित आहे, कारण इथून पुढे थोडंसं स्क्रीनकडे लक्ष असणं गरजेचं आहे. स्क्रीनकडे लक्ष असणं गरजेचं आहे. ओके आहे. येस. ओके, थँक्यू व्हेरी मच. आता लक्ष द्या. या ठिकाणी सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे पहिलं KG ते 12वीचे अॅनिमेटेड व्हिडिओज. आता या ठिकाणी बघा 0 KG म्हणजे क्लास 0 पासून, 0 म्हणजे KG. ओके. आणि त्याच्यानंतर आहे खाली आपलं 12वी पर्यंत. तर सगळं एक एक ओपन करून काय काय दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी बघा क्लास 1 आहे, सपोज क्लास 1 KGच्या नंतर दाखवतो. त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश मिडियम हिंदी मिडियम दोन्ही मिळेल. आणि कोर्समध्ये मी तुम्हाला हे शिकवणार आहे की आपण स्वतःच्या भाषेत, तुमच्या स्वतःच्या आपल्या मराठी मीडियम मध्ये सुद्धा आपण हे व्हिडिओ त्याचा व्हॉइस ओव्हर कसा द्यायचा आणि कसा बनवायचा आहे, थोडंफार मॉडिफिकेशन आपल्याला करायचं आहे आणि ते कसं करायचं मी दाखवतो. आणि तुम्हाला ते स्वतःचा कंटेंट बनवायचा आहे. ओके. आवाज माझा स्पष्ट येतोय का? व्यवस्थित मोठा येतोय का? म्हणजे कमी तर येत नाही ना? एकदम कम्फर्टेबल ऐकू येत आहे तुम्हाला सगळ्यांना? कम्फर्टेबल ऐकू येत आहे? येस. येस. ओके. थँक्यू व्हेरी मच. अच्छा, या ठिकाणी बघा आता सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे क्लास 1चा इंग्लिश मीडियम आणि त्याच्या ठिकाणी तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि अजून दुसरे सुद्धा या ठिकाणी फोल्डर्स आहेत. एक दाखवतो तुम्हाला, सपोज तुम्हाला मेजरमेंट किंवा कम्पॅरिझन बद्दल तुम्हाला सांगायचं आहे. आता सपोज आपण मेजरमेंटचं सुरुवातीला बघूया किंवा तुम्हाला जो पाहिजे तो या ठिकाणी ओपन करून दाखवतो मी तुम्हाला. आणि तुम्हाला या ठिकाणी आवाज येत नसेल तर मी तुम्हाला, आवाज येतोय का याचा? एक मिनिट, आवाज येत नाहीये. शेअर कम्प्युटर You साऊंड will करतो. learn to compare things. आवाज येतोय? Objectives. आता बघा At the या end of ठिकाणी this lesson, एक you will मिनिट, be मी स्टोरी मेकिंगचा टाईपचं दाखवतो थोडंसं. लेट अस सी की कशामध्ये या ठिकाणी कार्टून introduction, मेकिंग मला या ठिकाणी दाखवतो. objectives, एआयचा व्हॉइस या ठिकाणी वापरला गेलेला आहे, पण तुम्ही स्वतः व्हॉइस या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. ओके. ओके, या पद्धतीने बघा मला याच्यामध्ये दाखवतो सबस्ट्रॅक्शन अप टू 20 पर्यंत तुम्हाला करायचं आहे. Subtraction. हे बघा या ठिकाणी Picture तुम्हाला subtraction. subtraction up to 20 म्हणजे Aditi's वजाबाकी mother शिकवायचं. bought वजाबाकी. तर या ठिकाणी थोडंसं आपल्याकडे वेळ कमी असेल, 5 थोडंसं फास्ट house मी दाखवतो थोडंसं की जेणेकरून mate तुम्हाला समजेल. do so. त्या ठिकाणी तुम्हाला Let- अशा पद्धतीनं स्टोरी मेकिंग टाईप. आता आपण अॅनिमीज मध्ये वगैरे बरेचसे आपण introduction. बनवतो, पण तुम्हाला Hello already friends, तुम्हाला I'm Rocky. An activity. Happy. चांगलं आहे. आणि हे 3D अॅनिमल My brother goes to the school with me. I अॅनिमेशन start आहे मला जे दाखवतोय तुम्हाला ते 2D अॅनिमेशन्स आहेत. ओके, ते काय आहेत? 2D अॅनिमेशन्स आहेत. लेट मी फुल स्क्रीन इट. परंतु मी जे तुम्हाला शिकवणार आहे ॲनिमल्सला घेऊन या कोर्समध्ये, ते तुम्हाला 3D अॅनिमेशन असेल ते. and play with my friends in study. Goes the तर या clock, ठिकाणी पहा hanging on the तुम्ही सगळं- wall. Tick tock, जे काही topics असतात minute महत्त्वाचे, hand is. ते Can you tell me केलेली how आहे. we can use? We हा can't तुम्ही tie त्यामध्ये our leg तुम्हाला rise what we have learned. मांडू शकताय. इज इट क्लिअर? या ठिकाणी हे सगळे आहेच. मी तुम्हाला फक्त लार्ज आयकॉन करून दाखवतो पटपट. या ठिकाणी बघा EVS चे आहेत अँड हिअर ऑल्सो यू विल गेट ऑल धिस. ओके, सो हिअर काही कार्टून व्हिडिओज आहेत, काही अॅनिमेशन व्हिडिओज आहेत, मेजर डिरेक्शन्स, आवर नेबरहुड, आवर स्कूल, आणि या ठिकाणी बघा ह्युमन बॉडी बद्दल जर तुम्हाला या ठिकाणी करायचं असेल आणि तुम्हाला कुठेही लोगो दिसणार Introduction. नाही, काही दिसणार नाही, तुमचा स्वतःचा लोगो, तुमचा स्वतःचा आवाज तुम्ही वापरू शकताय. मराठीमध्ये हे व्हिडिओज तुम्ही तयार करू शकताय. नो प्रॉब्लेम ॲट As ऑल. we can see here, that head is the uppermost part of the body. We find hair present on the head. याचा वापर अनेक वेगवेगळ्या कामासाठी तुम्ही याचा वापर तुम्ही करू शकणार. ओके, सो फॉर दिस पर्पज आय विल जस्ट कट दिस आउट अँड देन अजून काही जे व्हिडिओज आहेत ती झिप फाईल मध्ये तुम्हाला मिळून जातील, हिंदी मीडियम मध्ये मिळतील. क्लास 2 चे या ठिकाणी दाखवतो सुरुवातीला. इज इट क्लिअर? इंग्लिश मीडियमचे कारण बरेचसे जे आहेत आपले जे हे असतात
इज इट क्लिअर? हिअर यू कॅन सी. ओके, या पद्धतीनं लायन किंग ऑफ जंगल आपण एक 3D अॅनिमल अॅनिमेशन कोर्समध्ये एक जंगल राज नावाचा एक व्हिडिओ बनवतोय. ओके, त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज बनवता येणार आहेत. सो ऑल दिस कंटेंट हिअर यू कॅन सी सच टाइप ऑफ यू विल गेट इट इन दिस. ओके, आता थोडेसे एखादा दुसरा दाखवतो या ठिकाणी बघा. या ठिकाणी ही झिप फाईल तुम्हाला फक्त एक्स्ट्रॅक्ट करायची आहे आणि हिअर यू विल गेट सायन्स. आता 6वी ते 12वी पर्यंतचे दाखवतो जास्त करून. जास्त जोर जो आहे मेजर सब्जेक्ट कडे या ठिकाणी आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपण म्हणूया जे विज्ञान आणि गणिताचे जे विषय आहेत ते चांगले Water is कळावे. essential for the ओके, survival, त्यासाठीचे that हे is, व्हिडिओज आहेत. solid formula, आणि याच्यावरती facilities improve and other water sports आपलं like लायसन्स obvious ऍग्रीमेंट supply आहे pools for आणि ते so आपल्या water vapor प्रशिक्षण in the करण्यासाठी आपण pond. हे तुम्हाला अत्यल्प अत्यल्प सवलतीच्या Introduction. दरामध्ये आपण थोडंसे You ever देणार wondered आहोत. where the ओके, wide तर या ठिकाणी बघा हे prawns सगळे depend? व्हिडिओज म्हणजे तुमचा हा एक व्हिडिओ आणि त्याचा इंट्रो आणि आउट्रो जोडला की मग तुमचा जो आहे तो कम्प्लिटली काय होणार आहे, तो पाठ जो आहे तो तयार होणार आहे. ओके, तर 10वी पर्यंतचे आपण बघू. या ठिकाणी बघा मॅथ सायन्स, सोशल सायन्स वगैरे वगैरे या ठिकाणी आहेत. सो 10वीचा जो मॅथ्स आहे त्या ठिकाणी तुम्हाला दाखव अवघड वाटतो विद्यार्थ्यांना आणि ते सुद्धा तुम्हाला सोपं करून या ठिकाणी दाखवता येतं. युअर ओन व्हिडिओ साठी याचा उपयोग होऊ शकतो. आता जास्त करून मला जी भीती आहे ती ट्रिग्नोमेट्रीची आहे. ओके, तर ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्हाला या ठिकाणी बघू शकाल तुम्ही त्रिकोण. Introduction. आपण You can start. Side. या ठिकाणी Greek जे letter साइन with कॉस A थिटा to जे आहेत degree. त्या ठिकाणी या Converted प्रकारचे one square अॅनिमेशनचे z is वापरून reduced to तयार z केलेले is आहेत. equal ओके, तर काही कार्टून व्हिडिओज आहेत, काही अॅनिमेटेड व्हिडिओज आहेत, कार्टून अॅनिमेशन व्हिडिओज आहेत. 11वी 12वी तर आहेच. बाकी यामध्ये तुम्हाला पीसीएमबी मधले जेई आणि नीटच्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. आता यामध्ये फिजिक्स मॅथ्स आहे. पर दुसऱ्या फोल्डरमध्ये या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला मॅथ्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आहे. ओके, आणि या ठिकाणी बाकीचं जे आहे कंटेंट आहे केमिस्ट्री आणि बायोलॉजीचं आहे. ओके, तर या ठिकाणी 11वी 12वीचे सुद्धा आहेत. 10वी 12वीचे खास करून या ठिकाणी तुम्हाला अॅनिमेटेड व्हिडिओज विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील. 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना खास करून हे बनवलेलं कंटेंट आहे. आणि आता दुसरं दाखवतो की 6वी ते 12वीचे पीपीटीज आपल्याला बघायचे आहेत. हे बघा 7वी ते 12वीचे पीपीटीज. सो यू कॅन सी दिस वन. आता सपोज क्लास 8चा मी घेतला आणि एसएसटीचा जर विषय घेतला, त्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स आहे. इज इट क्लिअर? त्याचं पीडीएफ सुद्धा या ठिकाणी किंवा आपण म्हणूया आता ज्युडिशरी फायनल ठिकाणी प्रेझेंटेशन आहे. या ठिकाणी बघाल तुम्ही जीफ इमेजेस वगैरे वापरून तयार केलेले आहेत. ब्राऊन बॅकग्राऊंडचे या ठिकाणी पीपीटीज आहेत आणि अॅनिमेटेड पीपीटीज आहेत. आणि खास करून म्हणजे महत्वाचं काय आहे यामध्ये की तुम्हाला हे अॅनिमेशन्स वरती कोणत्याही प्रकारचा लोगो किंवा वॉटरमार्क नाही, त्यामुळे तुम्हाला हे स्वतःला वापरता येणार आहे. हे सगळं तयार करण्यासाठी किती वेळ लागतो, काय लागतं हे तुम्हाला माहितच आहे, बरोबर आहे. आणि हे विथ अॅनिमेशन, विथ पिक्चर्स, विथ लेस टेक्स्ट, कमी टेक्स्ट मध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी आपण म्हणूया विद्यार्थ्यांना माहिती मिळावी. ओके, या प्रकारचा या ठिकाणी हा कंटेंट आहे आणि तुम्ही बघू शकाल की तुम्हाला हे नवीन आयडियाज या ठिकाणी हळूहळू मिळतील. ओके, तर ज्युडिशरीचा रोल काय आहे काय नाही आणि सेल्फ एक्सप्लेनेटरी असे पीपीटीज आहेत या ठिकाणी. ओके, अशा प्रकारचं हे तुम्हाला या ठिकाणी येस युजफुल, त्यामुळेच आपला महत्वाचा युजफुल आणि इनोव्हेटिव्ह सुद्धा आहे. ओके, या प्रकारचं कंटेंट आहे या तुम्हाला मिळालं जाणार आहे. आता या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला एक कोणतरी. आता तुम्हाला पीपीटीज बद्दल तर कळलेलंच आहे. लेट मी टेक टू यू द नेक्स्ट वन. तर 12वीचे किंवा 10वीच्या पीपीटीज आपण बघू. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मॅथमॅटिक्सच्या पीपीटीज काय असणार आहेत. आता लेक्चर नंबर 10चं बघूया आपण. या ठिकाणी हे बघा, या पद्धतीनं तुम्हाला विथ एक एक लाईन समजवायची आहे. डेसिमल एक्सपान्शन ऑफ रॅशनल नंबर इज टर्मिनेटिंग ऑर नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग. आणि एक्झाम्पल दिलेले आहेत, एक्झाम्पलचं सोल्युशन वगैरे जे आहेत एक 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 करून. आणि आपले बरेचसे मंडळी या ठिकाणी गणिताशी सुद्धा जुळलेले आहेत. आपले कैलास काकडे सर असतील, आपले स्मिता पाटील मॅडम असतील, अनेक जण आहेत ऍक्च्युली नावं घेण्यासारखे. ओके, तर ते याचा वापर किंवा आपण सुद्धा, आपल्याला सुद्धा अशा प्रकारचे आपला जो विषय नाही तो सुद्धा शिकवता आला पाहिजे. ही तर पीपीटीची कमाल आहे. ठीक आहे, या प्रकारचं कॉन्टेंट तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तुमचा टॉपिक बघा आणि त्या टॉपिक प्रमाणे तुम्हाला थोडंसं जायचं आहे. इज इट क्लिअर? सो फर्स्ट ऑफ ऑल
पीपीटीज नेमकं हा कशा कशा प्रकारे असणार आहे, व्हिडिओज कशा प्रकारचे असणार आहेत याचा तुम्ही थोडासा अनुभव घेतलेला आहे. तर या ठिकाणी मला तुम्हाला आता तिसऱ्या गोष्टीकडे न्यायचं आहे, फाउंडेशन नोट्स. ओके. येस, या पीपीटी मध्ये आपले कंटेंट वापरता येईल का? तर हे फुल्ली एडिटेबल आहे मॅडम. तुम्ही याला कॉपी करू शकता, पेस्ट करू शकता, कट करू शकता, स्पेलिंग वगैरे म्हणजे तुम्ही ऍडिशनली वर्ड्स टाकू शकता, ऍडिशनल स्लाइड्स टाकू शकता. ओके, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, पण कोर्समध्ये सगळं ते शिकवतोच. याला खास करून या सगळ्या कॉन्टेंटला कोर्सची जोड आहे, फ्री कोर्सची जोड आहे. फ्री कोर्सची जोड आहे, 1 वीक लॉंग. हा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं हे शिकवलं जाणार आहे, सांगितलं जाणार आहे. आणि दिलं तर मी आजच देणार आहे, आजपासूनच आपली सुरुवात असणार आहे. ओके. जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या क्षणी या कोर्सला प्रवेश घेतल्या क्षणी तुम्हाला आजच्या आज कंटेंट मिळून जाणार आहे आणि 21 पासून आपला कोर्स सुरू होणार आहे. ओके, नो प्रॉब्लेम ऍट ऑल. राईट? एनी प्रॉब्लेम? येस. हा, त्याच्याबद्दल आपण प्राइस एक थोडस सांगतो मी, हे सगळं तुम्हाला दाखवल्यानंतर शेवटी. ओके. त्याची काही सर, ज्या 4 जणांचे व्हिडिओ चालू आहेत, हा 4 जणांचे व्हिडिओ जे आहेत, व्हिडिओ थोडेसे बंद करता का जरा सर्वांनी? व्हिडिओ बंद केले तर चांगलं राहील. आता बघा, या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी 1ली ते 12वीचे फोल्डर वाईज व्हिडिओज बघितले आपण, पहिला मुद्दा. त्यानंतर आपण 6वी ते 12वीच्या पीपीटीचा कसा थोडासा अनुभव घेतलेला आहे. या ठिकाणी तिसऱ्यांदा मी तुम्हाला दाखवणार आहे ते फाउंडेशन नोट्स. आता फाउंडेशन नोट्स खरंच आजची काळाची गरज आहे, कारण फाउंडेशन नोट्स म्हणजे हे वर्ड फाईलमध्ये तुम्हाला आणि पीडीएफ फाईलमध्ये सुद्धा दिलं जाणार आहे. इज इट क्लिअर? आता या ठिकाणी बघा, तुम्ही इझिली पीडीएफ बनवू शकता म्हणा तसं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी आणि व्हाईट लेबल नोट्स सोबतीनच आहे. तर क्लास 10चे सगळे व्हाईट लेबल्ड म्हणजे कसं असतं, विदाऊट वॉटरमार्कचं असतं. इट क्लिअर? आणि तुम्हाला लायसन्स असतो त्याचा. हे बघा, या प्रकारचे नोट्स सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत. म्हणजे व्हिडिओच्या खाली पीपीटीज आणि पीपीटीच्या खाली या ठिकाणी नोट्स. ओके. हे फाउंडेशन नोट्स आहेत. ऍक्च्युअल नोट्स तुम्हाला मी आता बघा, एक्सरसाइज आहेत, सॉल्व्ड एक्झाम्पल सुद्धा आहेत, एमसीक्यू सुद्धा यामध्येच आहेत, पण एमसीक्यू सेपरेट सुद्धा तुम्हाला आहेत. इज इट क्लिअर? हे फाउंडेशन नोट्स आहेत. या ठिकाणी बघा, क्लास 8, आता 7वी पासूनच फाउंडेशन असतं आपलं. तर 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या मुलांना तुम्ही हे बघा, वर्ड आणि पीडीएफ दोन्ही फॉर्म मध्ये आहेत. बायोलॉजी या ठिकाणी कंटेंट कंटेंट काय काय आहे त्याचे पीडीएफ आहे. इज इट क्लिअर? या ठिकाणी तुम्ही बघू शकताय क्लास 8 साठीचा कंटेंट, हे सगळा कंटेंट आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही कोणाचं नाव वगैरे हे काय दिसणार नाही. सो यू कॅन यूज फॉर युअर ओन स्कूल. विद्यार्थ्यांना तुम्ही गिफ्ट स्वरूपात द्या, किंवा तुम्हाला तिथं काही पालकांना सवलतीच्या दरात किंवा काही सेलिंग करायचं असेल तर तसं तुम्ही करू शकता. इज इट क्लिअर? नो प्रॉब्लेम ॲट ऑल. 6वी ते 12वीचं या ठिकाणी नोट्स आहेत अजून. आता हे ऍक्च्युअल नोट्स आहेत, ते नोट्स दाखवतो मी तुम्हाला. सो हिअर 6वी ते, आता जास्त करून आपण बघा, हिंदी, सोशल सायन्स, सायन्स, मॅथ्स, इंग्लिश. तर तुमच्या टॉपिकचं नाव बघायचं आणि त्या टॉपिकचा सपोज इंग्लिश आहे आणि इंग्लिशमध्ये या ठिकाणी ग्रामर आहे. तर या ठिकाणी व्हॉइस, व्होकॅबलरी, वर्ब्स हे सगळीकडेच असतं. ती एससीआरटी असेल, एनसीआरटी असेल, किंवा तुमचं या ठिकाणी मराठी मीडियम असेल, हिंदी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम असेल, सगळीकडेच वापरलं जाणारे या ठिकाणी हे आहेत. आता एखादं तुम्हाला दाखवतो या ठिकाणी, सपोज डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि चेंज द व्हॉइस, हे जे महत्वाचे जास्त करून दोन आपण वापरतो, त्याचे वर्ड सुद्धा आहेत, तुम्ही एडिट करू शकता स्वतः. किंवा या ठिकाणी आपण म्हणूया, हे बघा, या प्रकारचं कॉन्टेंट तुम्हाला, कलरफुल कॉन्टेंट तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. कलरफुल कॉन्टेंट. इज इट क्लिअर? मराठी मीडियम साठी आपल्याला आता मराठी, इंग्लिश तर मराठी याच्यासाठी आहे. आता हे इंग्लिश आणि हिंदी मीडियम साठी जे आहे, यासाठीच मी कोर्सची जोड यासाठीच देत आहे, कारण याला आपल्याला याचं मराठीकरण करायचं आहे. ओके. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी हे वापरता येण्यासारखं फक्त एक स्टेप लांब आहे, ओनली 1 स्टेप आवे. आणि ते एक हे याचं मराठीकरण आणि जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये कोण आहोत? आपण आहोत. ओके. तर याला आपणच रिस्पॉन्सिबल आहोत, आपणच याला सगळं करून घ्यायचं आहे, आणि ते क्विकली होणार आहे. नो प्रॉब्लेम ऍट ऑल. इज इट क्लिअर? या प्रकारचं आपण थोडंसं करणार आहोत. राईट? आता पाहून घ्या, नोट्स झाले, एमसीक्यूज दाखवतो मी तुम्हाला 6वी ते 12वीचे. आणि या ठिकाणी जास्त करून 11वी 12वीला, 10वी ते 11वी, 10वी 11वी आणि 12वीच्या मुलांना हे एमसीक्यू जे आहे ते जास्त करून सायन्स आणि मॅथ्स मध्ये खास करून हे उपयोगी पडतात. आता मी तुम्हाला एखादं कोणतंही लाईटचं दाखवतो, प्रकाश. हे बघा, या ठिकाणी इथं एमसीक्यू आणि इथं म्हणजे वर क्वेश्चन, खाली आन्सर. तुम्ही केबीसी स्टाईलचे जे व्हिडिओज बनवता त्यासाठी तुम्हाला हा रिसोर्स मिळेल.
हे सगळे रिसोर्सेस आहेत, हे सगळे कॉन्टेंट आहे, आणि आय होप की तुम्हाला या ठिकाणी याचा नक्कीच लाभ होणार आहे. ओके, ते एमसीक्यूज आणि विथ सोल्युशन सुद्धा आहेत. हिअर सोल्युशन्स आहेत, पीडीएफ मध्ये आहेत, वर्ड फॉर्म मध्ये आहेत. आता वर्कशीट्स तुम्हाला मी दाखवणार आहे, अँड दीज वर्कशीट्स आर न्यू वर्कशीट्स, 15,000 पेजेसची आहेत. या ठिकाणी वर्कशीट बंडल्स, हे बघा, ट्रेसिंग लाईन्स, मुलांना लाईन ट्रेस वगैरे करायला लावायची आहे, त्यासाठी हिथूनच ते सुरुवात आहे. ओके, नंबर रिडिंग, कलरिंग पेजेस वगैरे वगैरे. ओके, किंवा ह्युमन अॅनाटॉमी आहे, फोन नंबर अँड शीट्स, ऍड्रेस, प्री स्कूल करिक्युलम. ओके, इमोशन्स जे आहेत, ऍक्टिव्हिटी फॉर किड्स. ओके, कारण इमोशनल स्ट्रेंथ सुद्धा वाढणं गरजेचे. आता इमोटिकॉन्स याला आपण म्हणतो, बरोबर आहे. या प्रकारची ही या ठिकाणी वर्कशीट्स आहेत. म्हणजे त्याला मराठीमध्ये तुम्हाला कृतीपत्रिका किंवा हस्तपत्रिका ज्याला आपण म्हणतो, ओके, त्या प्रकारची आहेत. जे मेजर सब्जेक्ट्स आहेत, हे बघा, वर्कशीट्स मध्ये जे सब्जेक्ट्स आहेत, ओके, ते मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स, ओके, यासाठी उपलब्ध असतात. हे बघा, मॅथ्स, हिंदी, ईव्हीएस, इंग्लिश, आणि रिव्हिजन नोट्स सुद्धा आहेत काही. ओके, तुम्हाला आता हे तर सब्जेक्ट काही असतात, हिंदी, चुनौती, हिमालय की यात्रा, छोटी सी हमारी नदी, पाणी रे पाणी, हे सगळ्या कविता आहेत बघा. या कवितांशी रिलेटेडचे तुम्हाला काही लेख किंवा त्याचे एमसीक्यूज आणि त्याचे वर्कशीट्स, त्याची वर्कशीट्स आहेत, ते तुम्हाला भरपूर, ऍक्च्युली हे पूर्ण तुम्हाला अगोदर बघावे लागेल, एक दिवस पूर्ण जाईल. ओके, कंटेंट बघायला. पण जेई नीट जर तुमच्या शाळेला अटॅच जर नवीन ज्युनियर कॉलेज वगैरे असेल तर त्यांच्यासाठी तर हे बघा, जेई साठी आणि नीट साठी वेगवेगळं आहे. मॉड्यूल वाईज थिअरी असते. मॉड्यूल, तुम्हाला मॉड्यूल हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. ओके, त्या मुलांसाठी हे खूप उपयोगी असणार आहे. टेस्ट सिरीज आहे इथं, तर टेस्ट सिरीज हे बघा, कोड नुसार, म्हणजे टेस्ट सिरीज त्याला काय म्हणता येईल, आपण जे काही हे घेतो, ओके, टेस्टची एक लागोपाठ आपण 7 दिवस, 8 दिवस, 10 दिवस टेस्ट सिरीज साठी याचा उपयोग होणार आहे. विद्यार्थ्यांचा चांगला सराव होईल, तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा टक्का वाढेल जेई नीटचा. ओके, विद्यार्थी पास होतील आणि क्वालिफाय होतील, डॉक्टर, इंजिनियर होतील, आणि त्याचं थोडंफार जरी योगदान आयन फोर एपीआरडीच असेल, ओके, तर मला त्या ठिकाणी ते आनंद आहे. त्यासाठीच मी तुम्हाला या ठिकाणी आज जमा केलेला आहे की या आणि पहा आपण काय केलेलं या ठिकाणी. हे बघा, मॅथ्स आणि एमएस वर्ड आणि पीडीएफ, आणि या ठिकाणी तुम्हाला टॉपिक वाईज त्याचे जे आहेत नोट्स, एक्सरसाइज, एमसीक्यूज आणि थेरी सुद्धा आहे, एक्सरसाइज सुद्धा आहे, आणि सोल्युशन सुद्धा आहे. इज इट क्लिअर? तर या ठिकाणी जेई नीट साठीचा सगळा कंटेंट आहे. ओके, तर ऑल दीज कॉन्टेंट तुम्हाला या ठिकाणी आपल्या तुमच्या ईमेल वरती मिळणार आहे. फक्त ज्यांनी या ठिकाणी या कोर्सला प्रवेश घेणार आहे त्यांनाच फक्त ते दिसणार आहे, कारण त्या ठिकाणी तुमचा ईमेल लॉक, प्रोफाईल लॉक ज्याला आपण म्हणतो, ईमेल लॉक करून तो दिलं जाणार आहे तुमच्या ईमेल वरती, ते दिलं जाणार आहे. ओके, त्यासाठी मी जे आहे, यस, आता हे जे सगळं कंटेंट आहे तो प्लस तुम्हाला खास करून मला तुम्हाला दाखवायचं की फ्री जो कोर्स आहे, आता कोर्सच्या स्वरूपात आपण आतापर्यंत घेत होतो. आता एवढा कंटेंट पाठाशी रिलेटेड आपण कधी दिलेला नव्हता, पण नवीन अप्रोच आपण कोर्समध्ये बी आणतोय आणि कंटेंट मध्ये बी आणतोय. कंटेंट डायरेक्ट पाठाशी रिलेटेड, आणि आयक्लोन 5 नावाचा या ठिकाणी पहा तुम्ही एक कोर्स तुम्हाला रेकॉर्डेड वाला जो कोर्स आहे तो लाईव्ह शिकवला जाणार आहे. तर मराठीमध्ये तुम्हाला हा कोर्स लाईव्ह शिकवला जाणार आहे. याचा आवाज येतो का मला सांगा तुम्ही? Hello students, welcome to our exclusive 3D animal animation course series. Friends, व्हिडिओचा आवाज येत आहे का सांगा? येत आहे? ओके. आता कॉन्टेंटच्या नादामध्ये तुम्ही कोर्स विसरू नका, कारण हा कोर्स जो आहे ना तो मला जास्त, म्हणजे कंटेंट तर महत्वाचा आहे, परंतु आपण हे शिकणं हे सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही बघू शकाल, थोडंसं मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. आपका इस कोर्स में बहुत एनिमेशन, अब मैं आपको बताता हूं कि 2D और 3D एनिमेशन में क्या डिफरेंस होता है. सो सबसे पहले जो सबसे बेसिक जो डिफरेंस है वो आप यहाँ पर इस पिक्चर के अंदर देख सकते हैं. इस साइड आपका ये 2D एनिमेशन का एक कैरेक्टर है और ये आपका सेम मिकी माउस आपका 3D कैरेक्टर है. तो आपको देखने में भी इसमें साफ आपको नजर आ रहा होगा कि 2D और 3D में क्या डिफरेंस होता है. ठीक है, अब हम बात कर लेते हैं इसके और डिफरेंस की. तो सबसे पहले देखिए
2D का जो एनिमेशन होता है वो 2 डायमेंशनल होता है, ठीक है, और 3D का जो एनिमेशन होता है वो 3 डायमेंशनल होता है। 2D एनिमेशन 3D के कंपैरिजन में प्राइसली चीपेस्ट होता है एंड 3D एनिमेशन 2D के कंपैरिजन में थोड़ा कॉस्टली होता है। 2D एनिमेशन बेसिकली कंप्लीट फ्रेम्स ऑफ इमेजेस पर काम करता है, यानी इसके अंदर हमें फ्रेम बाय फ्रेम एनिमेशन करना पड़ता है, और 3D के अंदर जो है हमारा मूवमेंट होता है इमेजेस का। वो मैं आपको 2D एनिमेशन के अंदर जो इमेजेस, जो कैरेक्टर की इमेजेस होती हैं वो हमें विद ड्राइंग के साथ हमें बनानी पड़ती है, खुद से हमें क्रिएट करनी पड़ती है। लेकिन 3D के अंदर ऐसा नहीं है। 3D के अंदर जो है एक पर्टिकुलर सॉफ्टवेयर के अंदर हम कोई भी 3D कैरेक्टर खुद से डिजाइन खुद से बना सकते हैं और उसको अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं। 2D एनिमेशन में इमेज जो है वो कंप्राइज होती है बाय हाइट और विड्थ। 3D एनिमेशन के अंदर इमेज कंप्राइज बाय हाइट, विड्थ और डेप्थ। बेसिकली 2D एनिमेशन बैकग्राउंड पर वर्क करता है, यानी कोई भी कैरेक्टर अगर आपने देखा होगा तो उसका आपको केवल बैकग्राउंड के सामने वाला एक मेन डिफरेंस मॉडलिंग के लिए अलग है। ये देखिए, ये इस तरह का एनिमेशन ये सारा बहुत ही ट्रेंडिंग में है। 3D एनिमल कैरेक्टर्स आपको मिल जाएंगे। मैं आपको बता दूं स्टूडेंट्स, हॅलो, पुढचे थोडंसं फास्ट फॉरवर्ड मध्ये पुढच्या एका 30 मिनिटांमध्ये मी कंप्लीट तुम्हाला दाखवणार आहे। 1 तासाचा व्हिडिओ आहे, बट तुम्हाला अशा प्रकारचेच एक रेकॉर्डेड व्हिडिओ जर लाईव्ह मध्ये दाखवलं तर बघणे आवडेल का? या ठिकाणी बघा, अशा प्रकारचे आपण थोडंसं तुम्हाला सिस्टीम केअर करणार आहे की तुम्हाला एका क्लिक वाईज हे सगळं बघायला मिळणार आहे। तर पुढचे 30 मिनिटं फास्ट फॉरवर्ड मेथडमध्ये सगळेजण बघणार आहेत का? की हा जो iClone 5 जो काही आहे, ओके, नाहीतर मग डायरेक्ट मी कंटेंट डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करतो। परंतु मला असं वाटतं की ह्या कोर्स मध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे, ओके, ते तुम्ही बघावं। तर आर यू ऑल रेडी टू वॉच दिस फॉर नेक्स्ट 30 मिनिट्स? ओके, महत्वाचा भाग मी तुम्हाला दाखवणार आहे या सॉफ्टवेअरचा इंटरफेस। ओके, या 3D एनिमेशन सॉफ्टवेअरचा इंटरफेस वगैरे जे आहेत ना ते मी तुम्हाला तिकडे दाखवणार आहे। ओके, तर म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी या सॉफ्टवेअरच्या इंटरफेस बद्दल जर माहिती जर झाली तर तुम्हाला अजून सोपं पडेल। ओके, थोडासा तुम्ही लवकर हे शिकू शकता अजून, कारण ऍक्च्युअल कोर्स मध्ये जो 7 दिवसांचा कोर्स आहे आपला त्यामध्ये आपण सगळं हे शिकणारच आहोत। ओके, तर या ठिकाणी सगळ्यांना सांगा की आर यू हिअर? या ठिकाणी हे रेकॉर्डेड आहे आणि तो लाईव्ह मध्ये मी दाखवतोय। सो आर यू ऑल रेडी? आपण सगळेजण बघत आहात का? हे इथून पुढचा भाग बघा, इंटरेस्टिंग आहे, खूप महत्वाचं आहे, नवीन काहीतरी तुम्हाला दाखवलं जाणार आहे, तुम्ही बघणार आहात, शिकणार आहात। ओके, सो आर यू ऑल रेडी टू फॉर दिस? पुढचा 1 अर्धा तास तुम्हाला फक्त थांबायचं आहे या ठिकाणी। ओके, यस, खूप कमी जणांचं यस आलेलं आहे या ठिकाणी, परंतु सोनसळ मॅडम, बाळकृष्ण कोटेकर सर, यस। ओके, तर आता लक्ष द्या इकडं। ये कोर्स हमारा बेसिकली iClone 3D एनिमल एनिमेशन के बेस पर है, यानी हम इस कोर्स के अंदर सिर्फ और सिर्फ 3D एनिमल कार्टून बनाना सीखेंगे। स्टूडेंट्स, iClone के अंदर एनिमल एनिमेशन की जो कैटेगरी है वो बहुत ही इजी है। ह्यूमन एनिमेशन के कंपैरिजन में एनिमल्स कार्टून वीडियोस बनाना बहुत आसान है, और इस समय 2024 के अंदर यूट्यूब पर एनिमल कार्टून एनिमेशन बहुत ही ट्रेंडिंग में है। अगर आप यूट्यूब पर जाकर एनिमल स्टोरीज सर्च करेंगे तो आपको यहाँ पर एनिमल एनिमेशन की बहुत सारी कार्टून एनिमेशन आपको देखने को मिलेगी। ये देखिए, ये इस तरह का एनिमेशन, ये सारा 3D एनिमेशन होता है। ये देखिए, ये सारा एनिमेशन आपको इस कोर्स को सीखकर आप इस तरह का भी एनिमेशन जो है वो बना पाएंगे। और स्टूडेंट्स, इन वीडियोस पर आपको मिलियंस में आपको व्यू देखने को मिलेंगे, और ये कोर्स सीखकर स्टूडेंट्स आप भी अपना सक्सेसफुली एक यूट्यूब चैनल स्टार्ट कर पाएंगे, और इस तरीके से आप भी ये स्किल सीखकर अपना खुद का कार्टून एनिमल एनिमेशन का चैनल बनाकर ऑनलाइन अर्निंग कर पाएंगे। तो स्टूडेंट्स, ये कोर्स आपके लिए बहुत ही ज्यादा फायदेमंद होने वाला है, तो आप जरूर से इस कोर्स के अंदर ज्वाइन कीजिए। अगर आपका कोई फ्रेंड है तो आप उसको भी बताइए कि एनिमेशन स्किल सीखकर किस तरह से वो जो है एनिमेशन सीखकर किस तरह से वो एनिमेशन इंडस्ट्री के अंदर अपना कदम रख सकता है। स्टूडेंट्स, हमारे इस कोर्स को सीखकर आप एक नहीं बल्कि कई तरह के 3D एनिमेशन वीडियोस आप जो है
बना पाएंगे। मैं आपको बताता हूं कि किस किस तरह का आप एनिमेशन जो है वो इस कोर्स को सीखकर बनाना सीखेंगे। तो सबसे पहले बात करते हैं कि आप इस तरह का एनिमेशन जो है आप बना पाएंगे। ये देखिए, आप इस तरह का एनिमेशन जो है इस कोर्स को सीखकर इजीली बना पाएंगे। उसके बाद बात करते हैं कि एनिमल्स के अंदर आप ये शॉर्ट वीडियो भी आप इजीली बना पाएंगे। आज के टाइम में स्टूडेंट शॉर्ट वीडियो पर बहुत मिलियंस में व्यू आते हैं और आप इस सॉफ्टवेयर को सीखकर हमारे इस कोर्स के अंदर कम समय में अपने चैनल को ग्रो कर पाएंगे और ऑनलाइन लाखों में अर्निंग आप इजीली कर पाएंगे। उसके बाद मैं आपको एक और तरह का एनिमेशन दिखाता हूँ। आपने यहाँ पर एनिमल फाउंटेन क्रॉसिंग का भी जो है यूट्यूब पर आपने कई बार वीडियोस आपने देखी होंगी। इन वीडियोस के अंदर स्टूडेंट्स मिलियंस में व्यूज आते हैं, भर भर के व्यूज आते हैं और ये एनिमेशन भी आप इस सॉफ्टवेयर को सीखकर बहुत ही आसान तरीके से 15 से 20 दिन के अंदर आप इस तरह का एनिमेशन बना पाएंगे। ये देखिए फ्रेंड्स, ये सारे चैनल्स एकदम न्यू हैं और ये अभी 2024 के अंदर जो है स्टार्ट हुए हैं और ये देखिए आपको भर भर के यहाँ पर जो है एनिमेशन देखने को मिल जाएगा। तो आप कई तरह का जो है एनिमेशन इस कोर्स में सीखकर आप बना पाएंगे। तो स्टूडेंट्स, आज ही हमारे इस कोर्स के अंदर एनरोल कीजिए और अपने फ्रेंड्स को भी बोलिए इस एनिमेशन स्किल को सीखने के लिए। स्टूडेंट्स, आज के टाइम दो करते हैं, हम जिस सॉफ्टवेयर से इस एनिमेशन कोर्स को सीखने वाले हैं वो है हमारा आईक्लोन। आईक्लोन जो सॉफ्टवेयर है वो रिलूजन नाम की कंपनी के द्वारा बनाया गया है। इस कंपनी का ये ऑफिशियल सॉफ्टवेयर है। इस कंपनी की शुरुआत स्टूडेंट्स आज से लगभग 15 से 20 साल पहले हुई थी और ये कंपनी बेसिकली 2D और 3D दोनों तरह के एनिमेशन के अंदर इसके सॉफ्टवेयर आपको मिल जाएंगे। 2D के अंदर भी इस कंपनी का सॉफ्टवेयर अवेलेबल है कार्टून एनिमेटर के नाम से। ये आपके कुछ मिनिमम रिक्वायरमेंट्स है, ये आपके पीसी के अंदर मस्ट होना ही चाहिए। आईक्लोन सॉफ्टवेयर के अंदर एनिमेशन की सीरीज 5 की मदद से कैसे हम जो है एनिमेशन सीरीज स्टार्ट करते हैं। अब मैं आपको बताता हूं कि आईक्लोन 5 वैसे तो एक पेड सॉफ्टवेयर है। अगर आप इसकी वर्जन बिल्कुल फ्री आपको स्टेप बाय स्टेप उसको इंस्टॉल करना पड़ेगा। यहाँ पर आप इसका नाम देख सकते हैं, आईक्लोन 5 प्रो, ये हमारा सॉफ्टवेयर है। आता इथून पुढे बघा, थोडंसं इंटरफेस वगैरे सांगितलं गेलेलं आहे। इंटरफेस समजून घ्या, सोपा आहे। और ये इसके कुछ मेन्यू हैं। सबसे पहले बात करते हैं इस मेन्यू की। यहाँ पर आपको काफी सारे ऑप्शन देखने को मिलेंगे मेन्यू बार में और ये आपका साइट कंटेंट मैनेजर होता है और इस साइड आपका ये मॉडिफाइड पैनल होता है और यहाँ पर आपका ये जो है सीन मैनेजर होता है। तो ये तीन चार चीजें आपको इसमें देखने को मिलती हैं। सबसे पहले टॉप पर मेन्यू बार, उसके बाद यहाँ पर आपका जो है कंटेंट मैनेजर और यहाँ पर आपका जो है वो सीन मैनेजर, उसके बाद यहाँ साइड में आपका मॉडिफाइड पैनल और सबसे नीचे आपको यहाँ पर देखने को मिलेगी ये है आपकी टाइमलाइन। इसको हम टाइमलाइन बोलते हैं। आपने इसका नाम जरूर सुना होगा, किसी ना किसी 3D सॉफ्टवेयर या फिर अलग किसी ना किसी सॉफ्टवेयर में आपने जरूर टाइमलाइन का नाम जरूर सुना होगा। ओके, एकच मिनिट हा, फक्त रिशेअर करतो म्हणजे थोडंसं जरा क्लॅरिटी जरा आणतो, जरा एकच मिनिट। ओके, टाइमलाईन कडे आलतो ना आपण। एकच मिनिट हा फक्त। ये है आपकी टाइमलाइन। इसको हम टाइमलाइन बोलते हैं। आपने इसका नाम ज़रूर सुना होगा, किसी ना किसी 3D सॉफ्टवेयर या फिर अलग किसी ना किसी सॉफ्टवेयर में आपने ज़रूर टाइमलाइन का नाम ज़रूर सुना होगा। तो अब हम बात करते हैं, ये हमारे कुछ इसके मेन्यू हैं। स्टेप बाय स्टेप में आपको एक एक करके हम इस मेन्यू के बारे में जानेंगे कि किस मेन्यू का क्या काम होता है। अब सबसे पहले जो हमारा यहाँ पर इंटरफेस खुलकर आएगा ये आपका यहाँ पे होगा आईक्लोन प्रोजेक्ट का। उसके बाद आपका ऑप्शन होगा स्टेज का,
उसके बाद सेट का, एंड उसके बाद एक्टर का, एंड उसके बाद ये जो हेड वाला है आइकॉन है, ये हेड वाला मेन्यू है, ये कुछ हाइड है। इसके बाद एनिमेशन, ये मीडिया, एंड ये एक्सपोर्ट। अब बात करते हैं प्रोजेक्ट के अंदर। तो यहाँ पर जब भी आप कोई नया प्रोजेक्ट स्टार्ट करेंगे तो आपको यहाँ पर न्यू प्रोजेक्ट पर क्लिक करना है और यहाँ से अपना प्रोजेक्ट स्टार्ट करना है। मैं आपको बता दूँ, मैंने यहाँ पर जो है ये इस तरह से आपका ये आपको जब आप इसको इंस्टॉल करेंगे, फर्स्ट टाइम ओपन करेंगे तो आपका कुछ इस तरह को देखने को मिलेगा। अब आप कहेंगे कि ये वाइट जो है, ये वाइट जाल के टाइप में ये क्या है? इस स्टूडेंट्स इसको बोलते हैं हम ग्रिड। ये हमारी ग्रिड होती है, आप यहाँ पे देख सकते हैं। यानी कि ये इसके ऊपर हम जो है काम करते हैं और इसके ऊपर हमें काम करना होता है। आप इसको कंट्रोल+G प्रेस करेंगे तो ये हाइड हो जाएगा, और कंट्रोल+G से आप फिर से प्रेस करेंगे तो ये आपका अनहाइड हो जाएगा। तो अभी के लिए हम इसे अनहाइड करते हैं। अब हम बात करते हैं हमारे यहाँ पर प्रोजेक्ट की, हम मेन्यू की बात कर रहे थे। तो यहाँ पे सबसे पहले हमें यहाँ पे न्यू प्रोजेक्ट का ऑप्शन मिलता है। उसके बाद हमें यहाँ पे ओपन प्रोजेक्ट का बटन मिलता है। यानी आपके पास आपका कोई प्रोजेक्ट आपने स्टार्ट किया हुआ है तो यहाँ से आप उसे ओपन करेंगे। सेव प्रोजेक्ट के अंदर से आप अपने प्रोजेक्ट को सेव करेंगे। उसके बाद जो सेकंड ऑप्शन है वो है हमारा स्टेजेस का। स्टेजेस के अंदर यहाँ पर आपको अलग अलग ऑप्शन आपको देखने को मिल जाते हैं, जैसे कि 2D बैकग्राउंड, इमेज लेयर, 3D सीन्स, एटमॉस्फेयर, कैमरा, लाइट एंड इफेक्ट्स। स्टूडेंट्स, मैं आपको बता दूं कि इस iClone सॉफ्टवेयर के साथ हम आपको इसका एक डेडिकेटेड रिसोर्स फाइल आपको जो है बिल्कुल फ्री मिलने वाली है। वो रिसोर्स फाइल आप जरूर से जो है iClone 5 के साथ आप उसे जरूर से इंस्टॉल करें, और जैसा वीडियो में आपको दिखाया गया है वैसे आप उसे जो है अपने iClone की डायरेक्टरी में इंपोर्ट करें। उससे क्या होगा कि आपको इसमें डिफॉल्ट एनिमेशंस और कुछ एसेट्स आपको फ्री मिलती हैं, वो आपको इसके अंदर देखने को मिलेंगी, और आप उससे आसानी से जो है अपना 3D एनिमेशन जो है वो कर पाएंगे। जैसे कि यहाँ पर मेरी रिसोर्स फाइल इस सॉफ्टवेयर के अंदर पहले से इंस्टॉल्ड है, तो आप यहाँ पे देख सकते हैं मेरे पास यहाँ पर काफ़ी सारी एसेट्स आपको देखने को मिल जाएगी। 2D बैकग्राउंड हमारा यहाँ पर जो है ये ऑप्शन सिलेक्ट है, और यहाँ पर कंटेंट मैनेजर के हम यहाँ पर देखेंगे, यहाँ पर हमें दो ऑप्शन देखने को मिलते हैं। एक होता है हमारा टेम्पलेट और एक होता है हमारा कस्टम। टेम्पलेट का मतलब ये होता है कि जो इस सॉफ्टवेयर की रिसोर्स फाइल के अंदर फोल्डर होता है टेम्पलेट का, उसके अंदर ये जो एसेट है ये जो है वो पड़ी हुई है। कस्टम के अंदर अगर हमने हमारा कस्टम फोल्डर कोई बनाया हुआ है, हम कस्टम के अंदर हमने कोई चीज़ ऐड की हुई है खुद से बना करके, तो वो यहाँ पर जो है वो कस्टम वाले ऑप्शन में देखने को मिलेगी। इस प्लस वाले आइकन पर क्लिक करके आप कोई भी कस्टम चीज़ को यहाँ पर ऐड कर सकते हैं। तो मैं आपको दिखाता हूँ, यहाँ पर देखिए क्लाउड, ये कुछ फ्री बैंड, ये कुछ इस तरह का आपको देखने को मिलेगा। यहाँ पर कुछ 2D बैकग्राउंड्स हैं ये, अगर आप इसको सिंपल ड्रैग एंड ड्रॉप करके आपको इंपोर्ट करना है। मैंने आपको पहले ही बताया कि हमारा इस सॉफ्टवेयर के अंदर सारा काम सिर्फ ड्रैग एंड ड्रॉप का है। आपको बहुत ही आसान तरीके से आप 3D एनिमेशन जो है वो सीखने वाले हैं। तो इस तरीके से जो है यहाँ पर ये हमारा ये एक बैकग्राउंड है बेसिकली, तो ये हमने यहाँ पे इंपोर्ट करके आपको दिखाया। अभी के लिए मैं इसे जो है यहाँ से डिलीट करूँगा, मैं इसे रिमूव कर देता हूँ, अंडू मैंने ये किया है। अब हम बात करते हैं कि सेकंड ऑप्शन हमारा है वो है इमेज लेयर का। इमेज लेयर भी यहाँ पर आपको देखो काफ़ी सारी देखने को मिल जाएंगी। जैसे कि ये हमारी एक टेलीविजन की एक हमारी इमेज लेयर है, ये बेसिकली एक इमेज लेयर है, तो आप इसे यहाँ पर देख सकते हैं। जब भी आपको कोई वीडियो से शूट करना हो तो आप यहाँ पे कर सकते हैं। इसके फ्रेम के अंदर आप इस तरह का एक इमेज लेयर बेसिकली एक बैकग्राउंड की तरह काम करती है, तो आप यहाँ पे इसको देख लें एक बार यहाँ से। और मॉडिफाइड पैनल के अंदर से आप इसकी कुछ सेटिंग्स को जो है वो अपने हिसाब से चेंज कम ज़्यादा कर सकते हैं। तो जो भी हम यहाँ पर इंपोर्ट करेंगे उसका इस मॉडिफाई पैनल के अंदर हम उसकी सेटिंग्स को जो है यहाँ से चेंजेस कर सकते हैं। एंड यहाँ पर हमारा कंटेंट मैनेजर हो गया, और यहाँ पर हमारा ये सीन मैनेजर हो गया। सीन मैनेजर के अंदर हमें वो दिखेगा, यानी कोई भी चीज़ जो हमने यहाँ पे इंपोर्ट किया है, चाहे वो कोई कैरेक्टर हो, चाहे वो कोई भी सीन हो, कोई भी इफेक्ट हो, या फिर एनीथिंग जो हम iClone के इस होम पेज पर इंपोर्ट करेंगे वो हमें यहाँ पे सीन मैनेजर में देखने को मिलेगी। अभी हमने यहाँ पे एक इमेज लेयर इंपोर्ट किया है, तो हमें यहाँ पे इमेज लेयर देखने को मिली है। ये आप यहाँ से प्लस वाले आइकन पे क्लिक करके यहाँ पे देख सकते हैं, ये हमारी इमेज लेयर जो हमने अभी सिलेक्ट हो चुकी है। अगर हम यहाँ से इस राइट के बटन को यहाँ से प्रेस करेंगे तो ये हाइड, कोई भी एनिमेशन करते हैं, कोई भी हम लोकेशन बनाते हैं, लोकेशन तैयार करते हैं, कोई भी जगह मीन्स कि हम एनिमल एनिमेशन के लिए कोई भी जंगल तैयार करते हैं, कुछ भी है वो हमें टेरेन के ऊपर होता है। बेसिकली टेरेन क्या होता है मैं आपको दिखा देता हूँ। टेरेन कुछ इस तरह के होते हैं, आप देख सकते हैं, ये एक तरह की लोकेशन होती है, आप देख सकते हैं इस तरह का आप ये टेरेन आपको देखने को मिलेगा। मैं एक बार के लिए आपको इस ग्रिड को जो है वो ऑफ कर देता हूँ, कंट्रोल+G में प्रेस करूँगा और ग्रिड को मैं ऑफ कर दूँगा। अब आपको अच्छे से दिख जाएगा। एक बार के लिए मैं इसका रेजोल्यूशन जो है वो चेंज कर देता हूँ। अभी इसका रेजोल्यूशन जो है वो स्क्रीन का कम है, तो मैं इसको यहाँ से एक बार रेजोल्यूशन को बढ़ा देता हूँ। अभी मैं इसको जो है यहाँ से MP4 करूँगा और यहाँ से इसको 1080p कर दूँगा। तो इस तरह से जो अब हम यहाँ पे आ चुके हैं। अब आप यहाँ पे देख सकते हैं कि ये हमारा आपको एक लोकेशन आपको बेहतरीन आपको देखने को मिल रही होगी। स्काई हमने यहाँ से पहले से ऐड किया हुआ था, तो यहाँ पे हम स्काई भी हमारा ऐड है। अगर आपको देखना है कि स्काई कैसे है तो आप यहाँ से स्काई, हमने स्काई को हाइड कर दिया है, आप चाहें तो यहाँ से इसको अनहाइड भी कर सकते हैं। और अगर ये आपसे डिलीट भी हो जाता है तो आप अपनी मर्जी से स्काई को ऐड भी कर सकते हैं। अभी के लिए हम सिर्फ इसको देखेंगे कि ये हमने एक टेरेन को इंपोर्ट किया है, तो इस तरह से इस लोकेशन के ऊपर हमारा जो है सारा काम होने वाला है। आपको कहीं भी किसी तरह का कुछ नहीं करना, आपको बस टेरेन को इंपोर्ट करना है, और हम इसको जो है टेरेन को जो है वो अपने हिसाब से मॉडिफाई करेंगे, कस्टमाइज़ करेंगे। इसके ऊपर एक बेहतरीन जंगल का सीन या फिर कुछ भी जिस तरह का आप एनिमेशन आप बनाना चाहते हैं उसके हिसाब से आप इस लोकेशन को अपने हिसाब से डिज़ाइन करेंगे, कस्टमाइज़ करेंगे, और सारा काम हमारा इस लोकेशन के ऊपर हो रहने वाला है। अब बात करते हैं यहाँ पर हमारा जो इसके अंदर हमें और भी जो है वो टेरेन देखने को मिल जाते हैं बाय डिफ़ॉल्ट। आपको अलग से कोई टेरेन निकालने की ज़रूरत नहीं है, और आपका काम आसान करने के लिए हम आपको बिल्कुल फ्री, आपका 3D एनिमेशन काम आसान करने के लिए हम आपको डेडिकेटेड कुछ टेरेन आपको जो है बिल्कुल फ्री आपको जो है इस सॉफ्टवेयर के साथ मिल जाएंगे। तो आप वहाँ से भी जो है अपनी सहूलियत के हिसाब से आप जो है टेरेन को अपने एनिमेशन के हिसाब से यूज़ कर सकते हैं। अब हम बात करते हैं, पहले हम इस टेरेन को जो है यहाँ पर हम डिलीट कर देते हैं। डिलीट करने के बाद हम देखते हैं कि हमारे पास कौन कौन से यहाँ पर देखने को मिल जाते हैं। मैं
स्टूडेंट्स, मैं आपको पहले ही बता दूं कि ये जो टेरेन है ये हमको सिर्फ तभी यहाँ पर देखने को मिलेंगे जब आप इसकी रिसोर्स फाइल इंस्टॉल करेंगे। जब तक आप iClone 5 की रिसोर्स फाइल इंस्टॉल नहीं करेंगे, मींस की रिसोर्स फाइल का जो एक फोल्डर होता है वो आप इसके अंदर इंपोर्ट नहीं करेंगे, iClone 5 की फोल्डर के अंदर इंपोर्ट नहीं करेंगे, प्लस कंट्रोल प्लस शिफ्ट प्रेस कर करेंगे तो आपका बिल्कुल फास्ट होने वाला है। तो इस तरह से आप इसको जूम इन एंड जूम आउट कर सकते हैं। अब बात करते हैं कि हमारा यहाँ पर ये किस तरह से हमारा जो है यहाँ पर अगला ऑप्शन क्या है हमारा, ये कुछ टेरेन से आप यहाँ पर इनको एक बार चेकआउट जरूर से करें। यहाँ पर आपको बहुत सारे टेरेन आपको देखने को मिल जाएंगे, जैसे कि एक वोल्केनो का टेरेन है। आपको यहाँ पर इसे सिंपल भी चीज़ अगर हमारी यहाँ पर इस पर पड़ी है तो हम उसको जो यहाँ से मूव कर सकते हैं। किस तरह से मैं आपको अभी दिखाता हूँ। सबसे पहले मैं यहाँ पर एक जो है यहाँ पर ये जैसे कि मैंने यहाँ पर एक ये जीप है, मैं इस जीप को यहाँ पर इंपोर्ट करता हूँ। ये देखिए मैंने यहाँ पर एक ये जीप ली और यहाँ पर मैं इस तरह से इसके पास जाने की बजाय मैं सिंपल इसको होम दबाऊंगा तो ये बिल्कुल उसके पास आ जाएगा। तो इस तरह से आप जो यहाँ पर देखिए ये हमने यहाँ पर एक जीप इंपोर्ट किया इस टेरेन के ऊपर। अब हम क्या करेंगे, हम इस टूल की बात कर रहे थे मूव की, तो ये कैसे काम करता है। मैं इसे सिलेक्ट किया, यहाँ से ये बेसिकली हमारे 3 जो है हमारे एरो होते हैं एक्स वाई एंड हमारा जेड। ये हमारा ब्लू वाला ऊपर वाला ये हमारा होता है जेड एंड ये हमारा होता है एक्स और ये वाई। इस तरह से हमारा जो है ये इसके 3 बेसिकली जो है ऑर्बिट इसके जो ये एरो जो है काम करते हैं इस तरह से। ठीक है, आप इस मूव वाले को प्रेस करेंगे। अगर आप ग्रीन वाले को जो है इस साइड से आप जो इसको लेफ्ट राइट कर सकते हैं, इसको आप लेफ्ट राइट मूव करेंगे इस तरह से। ठीक है, और इस रेड वाले को अगर आप प्रेस करेंगे तो इस तरह से आप आगे पीछे की तरफ जो है यहाँ से इस तरह से आप अपने हिसाब से देखें। और ऊपर नीचे करना है तो आपको पता है सिंपल वही इस तरह से आप जो है ऊपर नीचे कर सकते हैं। तो ये आपने शायद अपने पहले भी देखा होगा किसी न किसी सॉफ्टवेयर के अंदर। अगर आपने कोई ऐसा सॉफ्टवेयर यूज़ किया है तो आपको जरूर इसके बारे में शायद पता होगा। तो ये हमारा जो है मूव का टूल है, इस तरह से काम करता है। अब हमारा जो अगला जो हमारा बटन है वो हमारा है रोटेट का। आपको रोटेट का पता है, आपको बिल्कुल सिंपल, आप इसको सेलेक्ट करेंगे तो आप इस पर्टिकुलर किसी भी ऑब्जेक्ट को जो हम यहाँ से इसको रोटेट कर सकते हैं। देखिए इस तरह से आप जो रोटेट कर सकते हैं। आपको ब्लू वाले पर लेकर आना है और इस तरह से माउस के आपको लेफ्ट बटन को प्रेस करना है और इसे रोटेट करना है। इस तरह से आप ध्यान रखें कि सिर्फ ब्लू लाइन पर ही आपको ऐसे लेकर जाना है। अगर आप थोड़ा सा इसे टेढ़ा कर देंगे तो आपका ये वाला एक्टिव हो जाएगा। ये देखिए जैसे ही मैं माउस को ब्लू पर लेकर आ रहा हूँ तो ब्लू हाईलाइट हो रहा है, रेड पर लेकर आ रहा हूँ तो रेड हाईलाइट हो रहा है, ग्रीन पर लेकर आ रहा हूँ तो ग्रीन हाईलाइट हो रहा है। अगर मैं इसको एक बार मैं इस तरह से अगर मैं रेड को जो है यहाँ से नीचे की तरफ करूँगा तो ये कार जो है मेरी टेढ़ी हो जाएगी जीप। फिर से इसको जो है ऊपर की तरफ करूँगा तो ये इस तरह से हो जाएगी। ठीक है, अगर मैं ग्रीन वाले को जो है इस तरह से करूँगा तो ग्रीन की साइड ही जाएगी ऊपर की तरफ, और इसको नीचे करूँगा रोटेट तो ये नीचे रोटेट हो जाएगी। तो इस तरीके से आप जो है इसे अपने हिसाब से कर सकते हैं। ठीक है, तो इस तरह से जो है इसको हम यहाँ से जो है रोटेट कर सकते हैं। ये हमारा रोटेट का ऑप्शन हमारा जो है इस तरीके से काम करता है। ठीक है, तो आप यहाँ पर इसे देख लें। जब भी आप काम करें तो आप ये जरूर देख लें कि आपका ये जो कोई भी आपका ऑब्जेक्ट है ये इसके टेरेन के अंदर ना जाए, बिल्कुल टेरेन के ऊपर रहे, ताकि आपका ये एनिमेशन जो है बिल्कुल अच्छा सा लगे। ठीक है, हम बात कर रहे थे यहाँ पे मूव वाले ऑप्शन की, हमने यहाँ पे रोटेट का ऑप्शन भी चेकआउट कर लिया है। अब बात करते हैं हमारा अगला ऑप्शन है स्केल का। स्केल के अंदर सिंपल हम जो है किसी भी चीज़ को हमें अगर उसकी हमें साइज़ को इंक्रीज़ करना है, कम ज़्यादा करना है, तो वो हमारा स्केलिंग के लिए हम जो है स्केल वाले बटन का यूज़ करते हैं। सिंपल हम स्केल वाले बटन को यूज़ करेंगे और हम इसके स्केल को जो है करके बढ़ा देंगे। अब जितना चाहें उतना उसके जो जितना इसकी लिमिट होगी ना, जो इस सॉफ्टवेयर के अंदर लिमिट होगी, आप उतना जो है इसको जो किसी भी ऑब्जेक्ट को जो है वो स्केल कर सकते हैं। देखिए मैंने इसको इतना स्केल किया तो ये इतना हो गया। ठीक है, तो इस तरह से आप इसको जो है स्केल कर सकते हैं। ये आपका Z है, ये आपका X, ये आपका Y। इस तरह से आपका जो ये काम करेंगे, आपको पता है। इस पर क्लिक करेंगे तो इस साइड आपका स्केल हो जाएगी गाड़ी, इस साइड करेंगे तो इस साइड हो जाएगी। अगर आपको इसको कंप्लीट को स्केल करना है, कंप्लीट स्केल करना है तो आपको यहाँ पर इस येलो वाले को जो है इसको प्रेस करना पड़ेगा, माउस के आपको राइट बटन को प्रेस करना पड़ेगा और ये कंप्लीट अगर आपको स्केलिंग करनी है एक साथ तो आप कर सकते हैं। वरना आप इन तरह से आप इसके इन अलग अलग एंगल्स को अगर आपको स्केल करना है तो आप ये ब्लू X एंड Y एंड Z को जो है यहाँ पर से आप जो है इसके पर्टिकुलर एक साइड के एंगल को जो है वो स्केल कर सकते हैं। तो इस तरह से हमारा ये स्केलिंग का काम कर सकता है। आप हर चीज़ से सिलेक्ट स्केल कर सकते हैं। ह्यूमन कैरेक्टर और एनिमल कैरेक्टर को छोड़ के आप इसको जो है स्केल कोई भी जो नॉन लिविंग थिंग्स है आप उसको जो है स्केल कर सकते हैं। एनिमल्स और ह्यूमंस को कैसे स्केल करना है वो आपको मैं आगे बताऊंगा इस एनिमेशन के अंदर। तो अभी हमने यहाँ पे बात की, हमने यहाँ पे स्केलिंग का जो बटन है हमने आपको देख लिया। उसके बाद यहाँ पर आपका मल्टी डुप्लीकेट है। अगर आप यहाँ पर इसको प्रेस करेंगे तो यहाँ पर आपकी ये देखिए आपकी यहाँ पर ये बिल्कुल डुप्लीकेट हो जाएगी। अगर आपको एक से ज़्यादा अगर आपको ये चाहिए तो आप यहाँ पर डुप्लीकेट कर सकते हैं। ठीक है, यहाँ पर हमारी हम इस विंडो को साइड करते हैं। ये देखिए हमारी यहाँ पर ये डुप्लीकेट हो चुकी है। अगर हम यहाँ पर इसको बढ़ा सकते हैं कि हमें कितनी चाहिए, तो यहाँ से अगर हम इसे देखिए हम इसको डुप्लीकेट को बढ़ा रहे हैं और हमारे यहाँ पर जो गाड़ियाँ जो है वो बढ़ती है। हम कम कर देंगे तो हमारी कम हो जाएगी। ठीक है, हम यहाँ से एक से कम हम कम नहीं कर सकते। ठीक है, इसलिए हमारी एक प्रोप फाइल है। ठीक है, इसको हमारी प्रोप फाइल है। मैंने आपको सारे टूल्स आपको बता दिए हैं किस तरह आप इसे जो है आप इसके जो है रीस्केल कर सकते हैं। आप अपनी मर्जी से जो है कम ज़्यादा कर सकते हैं। ठीक है, इस तरीके से ये मैंने आपको टूल सारे समझाई दिए किस तरह से आप इसे जो है लेफ्ट राइट जो है वो मूव कर सकते हैं इस तरीके से। ठीक है, और सारे टूल्स का काम आप समझ चुके हैं। ये हमारी प्रोप है, बेसिकली ये प्रोप है, ये भी हमारी एक प्रोप है, ये भी हमारी प्रोप है। मल्टीपल आपको डिफरेंट आपको जो भी आपकी कोई भी नॉन लिविंग थिंग्स है वो आपकी एक प्रोप फाइल मानी जाएगी। ठीक है, तो यहाँ पर आप देख सकते हैं जैसे कि ये एक बॉक्स है, ये भी हमारा एक तरीके से। अभी हमारे एक साथ यहाँ पर ये 4-5 ट्री इंपोर्ट हो रहे हैं। वो क्यों हो रहे हैं यहाँ पर आप देखेंगे हमारे क्या नाम नंबर ऑफ ट्रीज जो है वो 5 सेलेक्ट है। हम यहाँ पर नंबर ऑफ ट्रीज 1 सेलेक्ट कर देंगे, अपनी मर्जी से आप जो है चेंज कर सकते हैं। एंड यहाँ पर ब्रश का साइज जो है ये भी आप जो है वो चेंज कर सकते हैं। अब यहाँ ब्रश का साइज भी यहाँ पर मैं कम रखूँगा। ठीक है, तो इस तरीके से आप ब्रश का साइज भी जो है वो चेंज कर सकते हैं। और यहाँ पर जो हाइट वेरिएशन आप चेक कर सकते हैं, हाइट और एंगल भी आप चेक कर सकते हैं। ठीक है, तो ये इसकी कुछ सेटिंग्स हैं, आप मॉडिफाई पैनल के अंदर जाकर चेक कर सकते हैं। और इस तरह से आप जो है टी ब्रश की मदद से आप जो यहाँ पर मल्टीपल ट्रीज को ऐसे सिंपल आपको क्लिक करके आप। ठीक है, ये प्लांटर हमारा जो भी टूल जो है वो सिलेक्ट है। अगर हम इसको मूवर पे क्लिक करेंगे तो यहाँ से हम इसको जो है वो रिमूव भी कर सकते हैं। हमारे
कैंची वाला आइकन आप देख सकते हैं, कैंची वाला आइकन आ गया। तो यहाँ से हमारा जो ये येलो वाले जो हमारा ये हाईलाइट लाइट हाईलाइट हो रही है, इसको हम इसके साइड बिल्कुल ऊपर लेके जाएंगे और इसको हम यहाँ से जो है रिमूव कर सकते हैं। इस तरीके से आप जो है ग्रास को रिमूव और प्लांटर की मदद से आप ग्रास को प्लांट कर सकते हैं। ये दो ऑप्शन आपको देखने को मिलेंगे, प्लांटर एंड मूवर। ठीक है, मूवर से आप जो है हटा सकते हैं, साइज जो आप यहाँ से कम ज़्यादा कर सकते हैं, डेंसिटी से आप जो है अवतार में आप जो जाएंगे, एक्टर के अंदर आपको अवतार का ऑप्शन मिलेगा। आप यहाँ पे कोई भी अवतार आप यहाँ पे इंपोर्ट कर सकते हैं। देखिए जैसे कि मैं यहाँ पे भी आपको इंपोर्ट करके दिखा दूँ, यहाँ ये हमारा एक मॉन्स्टर है, तो इसको भी मैंने यहाँ पे इंपोर्ट किया। एनिमेशन वगैरह सब कैसे करना है, सब काम वो हम आपको अगले लेक्चर के अंदर बताएंगे। अभी आपको सिर्फ यहाँ पे ये जितने भी मेन्यू है, इसके मेन्यू सारे बटन है, वो मैं आपको बता रहा हूँ कैसे कैसे काम करते हैं। तो अभी मैं इसको जो डिलीट करूँगा बॉस को, और इस एक हॉर्स को भी डिलीट करूँगा। अवतार का ऑप्शन आपको देखने को मिल गया है। ठीक है, ये बाकी के जितने भी ऑप्शन हैं, पर्सोना, हेयर, अपर बॉडी, लोअर बॉडी, ग्लव्स, शूज, सरी स्किन, ये आपको तभी, ये आपके हाईलाइट, ये आपको तभी विजिबल होंगे तब आप कोई भी कैरेक्टर को यहाँ पे इंपोर्ट करेंगे। जैसे कि मैंने आपको इस कैरेक्टर को इंपोर्ट किया, तो यहाँ पर जो एनिमल्स के हिसाब से जो इसके टूल्स है वो कौन कौन से यहाँ पे विजिबल हुए, पर्सोना का हुआ है, एक्सेसरीज का हुआ है और स्किन का हुआ है। स्किन के अंदर जाकर जो है हम इसका स्किन को जो है वो चेंज कर सकते हैं। ये बाकी के ऑप्शन जो है ह्यूमन्स के लिए, या अगर आप ह्यूमन हमारा कैरेक्टर होता तो ये बाकी के ऑप्शन में जो है ये विजिबल आपको हो जाते हैं। ठीक है, अभी हमारा सिर्फ एनिमल्स का है, तो हम एनिमल्स की बात करेंगे। तो हमारे एनिमल्स के अंदर यही ऑप्शन आते हैं। ठीक है, एसेसरीज के अंदर आपको पता है कि एसेसरीज के अंदर कोई भी एसेसरीज जो हमें, जैसे कि बहुत सारी बाय डिफॉल्ट ऐसे देखने को मिल जाती है, कोई हमारा बैग हो गया, हमारा चश्मा हो गया, या फिर कोई भी बहुत सारी आपको इसके अंदर ऐसी देखने को मिल जाती हैं। ठीक है, आपको बाय डिफॉल्ट टेम्पलेट के अंदर आपको यहाँ पर एसेसरीज देखने को मिल जाएंगी, और यहाँ से आप चेकआउट कर सकते हैं। कस्टम के अंदर जाएंगे तो कस्टम के अंदर भी आपको यहाँ से जो है बहुत सारे एसेस आपको देखने को मिलने वाली है। अगर आपने कोई अपनी तरफ से कस्टम एनिमेशन एसेसरी जो आपने बना के रखी है, तो आपको यहाँ पर देखने को मिल जाएगी। ठीक है, तो इस तरीके से स्किन के अंदर जाकर आप देख सकते हैं, आप इसकी स्किन को अगर हमें चेंज करना है तो आप यहाँ से स्किन को जो है वो चेंज कर सकते हैं। ये हम आगे के लेक्चर में बात करेंगे, किस तरीके से जो हम इसको कस्टमाइज करेंगे, डिजाइन करेंगे किसी भी कैरेक्टर को, ये हम आगे के लेक्चर में सीखेंगे। अभी के लिए सिर्फ हमें इस टूल्स को जो है वो हम बात कर रहे हैं। तो ये हमारा कैरेक्टर का। अब हम बात करते हैं एनिमेशन की। तो एनिमेशन वाला टूल है वो हमारे यहाँ पर हमें 3-4 ऑप्शन देखने को मिल जाते हैं, मोशन प्लस का, मोशन का, फेशियल मोशन का, हैंड्स का और पाथ का। ठीक है, बेसिकली पाथ वाले ऑप्शन में हमें यहाँ पर मोशन के पाथ मिल जाते हैं बाय डिफॉल्ट, कि अगर हमें अपने किसी भी कैरेक्टर को, एनिमल कैरेक्टर को एक पर्टिकुलर पाथ के ऊपर अगर हमें उसे जो है वो कराना है, तो हम यहाँ पर पाथ का यूज़ करते हैं। ठीक है, हम यहाँ पर पाथ का यूज़ करते हैं जब हमें हमारे कैरेक्टर को एक पाथ के अंदर हमें जो चलाना होता है। ये मैं आपको अगले लेक्चर में बताऊंगा कैसे आप जब इसको एनिमेशन देंगे पाथ के अंदर, पाथ के ऊपर हम कैसे किसी भी कैरेक्टर को जो है वो वॉक करवाते हैं, उसकी वॉक साइकिलिंग होती है। तो हमको अगले लेक्चर के अंदर बात करेंगे। ठीक है, आगे आने वाले के अंदर। अभी हम सिर्फ इसके अंदर टूल्स के बारे में बात कर रहे हैं, क्या क्या इसके अंदर आपको टूल्स देखने को मिलते हैं। उसके बाद अगला जो ऑप्शन है वो हमारा है, ये सारे मैंने आपको बता दिए, मोशन प्लस, मोशन, फेशियल मोशन और हैंड्स। ये सारे आपके तभी विजिबल होंगे जब आपका कोई भी कैरेक्टर यहाँ पर आपका जो इंपोर्ट होगा। ये सभी फेशियल एनिमेशन और मोशन और हैंड्स ये आपके सिर्फ ह्यूमंस के लिए हैं। ठीक है, और एनिमल्स के लिए बाय डिफॉल्ट आपको यहाँ पर जो एनिमेशन वाला जो यहाँ पर आपको ये विजिबल हो जाएगा। ठीक है, उसके बाद आपका जो अगला ऑप्शन है वो है मीडिया का। मीडिया के अंदर आप यहाँ पे इमेज, वीडियो, साउंड, मटेरियल आप यहाँ पे जो चेक कर सकते हैं। ठीक है, इस तरह के बाय डिफॉल्ट आपको कुछ यहाँ पर मिल जाएंगी। बाय डिफॉल्ट आपको कुछ इमेजेस, वीडियो भी मिल जाती है यहाँ पर बहुत सारी, देखिए इस तरह की। तो आप मटेरियल के अंदर आप यहाँ पर चेक कर सकते हैं, बहुत सारे मटेरियल्स आपको मिल जाते हैं। ठीक है, तो और साउंड के अंदर आपको साउंड भी कुछ मिल जाएंगे बाय डिफॉल्ट, जो उसकी रिसोर्स फाइल के अंदर आपको देखने को मिलेंगी। एंड उसके बाद जो हमारा अगला ऑप्शन आता है तो वो होता है हमारा एक्सपोर्ट का ऑप्शन। जब भी हमें हमारी वीडियो को एक्सपोर्ट करना होता है या फिर इमेज को एक्सपोर्ट करना होता है, तो हम एक्सपोर्ट ऑप्शन का यूज़ करते हैं। कोई भी हमने हमारा एनिमेशन सीन तैयार किया, अगर हमें उसकी वीडियो MP4 में एक्सपोर्ट करनी है, तो हम यहाँ से एक्सपोर्ट वाले बटन पर क्लिक करेंगे। यहाँ पर हमें इमेज, वीडियो, इमेज हा, एक मिनिट हा. आवाज येतोय का माझा तुम्हाला सर्वांना? आवाज येत आहे? येस, ओके. आता या ठिकाणी फक्त इंटरफेस दाखवायचा होता तुम्हाला महत्वाचा. यामध्ये अनेक म्हणजे सिरियली जे एक नाही तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी शिकवणारच आहे. ओके, बट जस्ट तुम्हाला सिलेबस दाखवतो की दॅट व्हॉट्सो एव्हर यू आर गोइंग टू लर्न इन धिस केस. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला मॉडेलिंग ॲनिमेशन जे आहे ना, डुप्लिकेट, हाईड, बेसिक ॲनिमेशन, टाइमलाईन विंडो, कॅरेक्टर वॉकिंग ॲनिमेशन, कॅरेक्टरला वॉक कसं करायचं आहे, किंवा आपण म्हणू या ठिकाणी बघा मेकिंग 3D हाऊस मॉडेल, मेकिंग कस्टम टेरेन, डाउनलोड, इम्पोर्ट, कस्टम ॲनिमेशन. ओके, किंवा आपण म्हणूया आता या ठिकाणी सपोज मला एखाद्या ॲनिमलला बोलायला लावायचं आहे किंवा मूव्ह करायचं आहे, तर तसंही ते या ठिकाणी मूव्ह वगैरे करू शकतो. याची स्केलिंग वगैरे जे आहेत ना हॉर्सची वगैरे वगैरे ती मला पाहिजे तशी करता येऊ शकते, कोणत्याही डायमेन्शनने करता येऊ शकते. तर हे वेगवेगळा याचा सिलेबस भरपूर मोठा आहे तसा, बट मी तुम्हाला हे सगळं 7 दिवसामध्ये शिकवणार आहे. या ठिकाणी महत्वाचं तुम्हाला दाखवायचं होतं की मोशन, कॅरेक्टर वॉकिंग आणि बेसिक ॲनिमेशन जे आहे या टाईपचं. इज इट क्लिअर?
त्या टाईपचंही तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाणार. मोशन पाथ अॅनिमेशन आहे. मोशन पाथ म्हणजे काय आहे किंवा लाइटनिंग इफेक्ट काय आहे, मेकिंग 3D, मेकिंग कस्टम टेरेन, ओके, स्वतःचा बॅकग्राऊंड कसा बनवायचा आहे वगैरे वगैरे भरपूर या ठिकाणी. हे बघा कॅरेक्टर टॉकिंग अॅनिमेशन, जे खास करून ज्याचा उल्लेख आपण करत होतो ते मी तुम्हाला यूज करता हूँ स्टोरेज के लिए। मैं यहाँ पर 8 से 10 फ्रेम्स में मैं यहाँ पर लेता हूँ, ठीक है। मैंने यहाँ पर फ्रेम्स लिए 1 2 3 4 5 6 7 8, सॉरी 8 फ्रेम्स मैंने यहाँ पे लिए, ठीक है। 8 फ्रेम्स पे मैंने लूंगा, इसको मैंने सिलेक्ट किया। या ठिकाणी बघा आता हे बोन्स सगळे ओपन होतात. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या अॅनिमलला बोलायला लावायचं आहे, आता तुम्ही बरेचसे हॉलिवूड मूवीज बघत असाल किंवा आपले हिंदी बॉलिवूड मधले सुद्धा काही आलेले आहेत, ओके, मुफासा किंवा ते काय म्हणतात त्याला वाघाचं. आता तुम्हाला जर टायगरला बोलायला किंवा या बिअरला बोलायला लावायचं आहे, ओके, अॅनिमल टॉकिंग. आता ह्युमन टॉक तर आपण केला एआय न, पण दिस इज नॉट एआय, ओके. या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण अॅनिमलला सुद्धा बोलायला लावू शकतो, इसकी ओके. जो ते जबड़े कसं की हड्डी को बघा या सिंपल इसको ठिकाणी. नीचे किया, ठीक है, एक बार नीचे किया, ठीक है। उसके बाद फिर से मैं जो है 8 फ्रेम्स लूंगा, 1 2 3 4 5 6 7 8, ठीक है। 8 और लिए, इसको जो है मैं ऊपर कर दूंगा, ठीक है, क्योंकि हमने इसको बात करा है ना कंप्लीट तरीके से। पहले हमारा जो इसका जबड़ा नीचे आएगा, फिर से ऊपर जाएगा, ठीक है। ये हमने 2 बार किया, पहले 8 फ्रेम्स लिए, उसके बाद फिर से 8 फ्रेम्स लिए। अब हम क्या करेंगे, एक बार फिर से इसी को रिपीट करेंगे, फिर से हम 8 फ्रेम्स लेंगे, 1 2 3 4 5 6 7 8 लिए, फिर से नीचे करेंगे इसको, और एक बार फिर से मैंने जो है 4 बार मैंने बात करने के जो हमने इसको हड्डी को जो है वो कस्टमली वो किया था, एनिमेट किया था, ठीक है। मैं थोड़ा प्लस वाले पे क्लिक करके थोड़ा सा इसको मैं जूम कर लूंगा ताकि आपको क्लियर नजर आए, ठीक है। अब आप यहाँ पे देख सकते हैं कि आपका कैरेक्टर जो है वो बात कर रहा है, ठीक है। अब ये देखेंगे इसका जो जबड़ा जो है वो हिल रहा है, ठीक है। ये देखिए इस तरीके से इसका जो है वो, और वही सिंपल तरीका जो मैंने आपको बताया, कुछ फ्रेम्स आपको आगे लेने हैं, 8 से 10 फ्रेम्स, ठीक है, लेकर के वही उस तरीके से 4 बार आप पर्टिकुलर हॉर्स के लिए अलग से जो है एनिमेशन बनाएं और अपने कस्टम फोल्डर के अंदर उसको सेव कर लें, ठीक है। तो मतलब उसको मोशन जरूरत है, जैसे कोई भी, जैसे इसके अंदर बहुत सारे मोशंस हैं, मैं आपको दिखाता हूँ। जैसे देखिए स्टैंड वाला मोशन है, तो ये इसके लिए आप क्या करेंगे, इस मोशन को जो है हम कस्टमली अपने आइकॉन लाइब्रेरी के अंदर जो है वो सेव कर लेंगे। सेव कैसे करेंगे, आपको हमारी मोशन लेयर है, आप यहाँ पर कोलेक्ट क्लिप पर क्लिक करेंगे, और यहाँ पर क्लिक करने के बाद जो है हम यहाँ से इसके जो है मोशन को पूरे को जो यहाँ से सिलेक्ट करेंगे यहाँ तक, और जो है राइट बटन प्रेस करेंगे, ऐड मोशन टू लाइब्रेरी, यानी हम इस मोशन को जो है वो कस्टम तरीके से सेव कर लेंगे, ताकि हम फिर से बार बार हमको करने की जरूरत ना पड़े। हम सिंपल ड्रैग एंड ड्रॉप तरीके से आता एखादी जर मोशन दिली तुम्ही, ओके, ती परत परत रिपीट करू शकता तुम्ही. अॅनिमल टॉकिंग साठी खूप सोपं पडतं जरा तसं. पे अप्लाई कर देंगे तो ये हमारा इसका जो ये, मैं इसको नाम देता हूँ कोई भी, जैसे मैं यहाँ पर बियर। अब इसके बाद मैं क्या करूँगा, इसके सबसे पहले मैं इसको जो यहाँ से इसके अंदर से सारे एनिमेशन जो है वो रिमूव कर देता हूँ, कोई भी इस मोशन नहीं है। अब मैं क्या करूँगा कि मोशन नहीं करना है तो आप कर सकते हैं, ठीक है, बट आप कस्टम तरीके से करेंगे तो भी कर सकते हैं, आपको 1 मिनट का समय लगने वाला है, ठीक है। इस तरीके से इस कंडीशन में क्या है कि ये थोड़ा सा हट के आगे आ रहा है हमारा जो है ना, देखिए इस तरीके से, ठीक है, ठीक है ना, बिल्कुल परफेक्ट है। आपको बार बार करने की इसमें जरूरत नहीं पड़ेगी, ठीक है। आप कस्टम अब बना लीजिए, जैसे बियर के लिए अलग से बना लीजिए, लैंड के लिए अलग से बना लीजिए। एक बात और मैं आपको बता दूं कि जैसे कि ये हमारा बियर का मोशन है, हमने ये बियर के लिए सेव किया है। अगर हम यहाँ पर हॉर्स कैरेक्टर का लेते हैं, ठीक है, मान लो फॉर एक्सपोज मैं यहाँ पे एक हॉर्स लेता हूँ, अब मैं चाहूँगा कि ये हॉर्स पे अप्लाई हो जाए मोशन, ये ऐसा नहीं होगा, क्योंकि हमारा ये बियर के लिए हमने सेव किया है, हमारा बियर पे हमने काम किया है, हॉर्स पे हमारा ये अप्लाई नहीं होगा। आप देखिए बियर वाला मोशन यहाँ पे कॅमेरा यूज करायचं यामध्ये कसं आहे बघा, आपका बस थोड़ा एक्यूरेसी का मिनिमम 5 से 10% का आपका जो है एक्यूरेसी उसमें एक्यूरेट होती है, सीन बहुत अच्छा बनता है, ठीक है। लेकिन ऐसा नहीं है कि सीन, ठीक है, तो आप यहाँ से चेक कर सकते हैं मिनी व्यू पोर्ट से, ठीक है। इसको आप ऑफ कर दीजिए, ओके। अब यहाँ से देखिए आप इसको अब प्ले कीजिए, ठीक है। कैमरा हमारा वर्क सेम वही रहेगा, लेकिन आपका कैमरा स्मूथ वर्क करेगा, इसमें हल्का सा स्मूथ वर्क करेगा, देखिए। लेकिन आपको इसमें आइडिया नहीं रहता कि आपको क्या कैमरा आपको कहाँ हमने यूज किया था कुछ। हे थोडक्यात कसं आहे की तुम्हाला कम्प्लिटली जे आहे ॲनिमल ॲनिमेशन, 3D ॲनिमल ॲनिमेशन मेकिंग म्हणजे जे आहे तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं थोडक्यात हा जो कम्प्लीट हा जो एक रेकॉर्डेड कोर्स आहे तो तुम्हाला रेकॉर्डच करून दिला जाणार आहे आणि लाईव्ह मध्ये तुम्हाला जो आहे तो दाखवला जाणार आहे, ओके। ओव्हरऑल यामध्ये भरपूर करण्यासारखं दाखवण्यासारखं आहे. इवन यू कॅन गो फॉर या ठिकाणी बघा ॲनिमल स्टोरीज म्हणजे नेमकं काय आहे, ॲनिमल टॉक म्हणजे काय असतो नेमका, तो तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा युट्यूबवरती सुद्धा तुम्ही सर्च करू शकता की कशा पद्धतीनं ॲनिमल स्टोरीज असतात, ओके. ॲनिमल स्टोरीज ते बनवायला तुम्हाला या ठिकाणी आपण शिकवणार. सपोज आता ॲनिमल स्टोरीज फॉर किड्स वगैरे जे आहे ते तुम्ही बनवू शकता, किंवा तुमच्या एखाद्या चांगल्या यासाठी सुद्धा, ओके. या प्रकारच्या व्हिडिओज, अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही बनवायला शिकायचे. टॉप 5 जंगल स्टोरीज आहेत, हेअर अँड लायन आहे. तर ॲनिमल्स एकदा का तुम्ही शिकला की तुम्हाला जे आहे या ठिकाणी आपण म्हणूया हे बघा डिवाइड अँड रूल या टाइपचं सिस्टीम जी आहे. जब वो शेरनी के करीब आई तो उसे अचानक महसूस हुआ कि वो झुंड से बहुत दूर है। गूंगी, मैंने अभी बहुत अच्छी भोजन की है, इसलिए तुम सुरक्षित हो। गाय ने राहत की सांस ली। धन्यवाद, मैं विचार। हे बघा आता हे ॲनिमल टॉक करत आहे, हे मुवमेंट जी आहे ते हेडची वगैरे होत आहे. इज इट क्लिअर या प्रकारचे,
तर अशा प्रकारचा हा जो काही एक इंटरफेस आहे, हिअर यू कॅन सी iClone 5 रिअल टाइम 3D अॅनिमेशन म्हणून याचं नाव आहे. हिअर यू कॅन सी. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला जो काही ऍक्टर आहेत किंवा जे काही तुमचे अॅनिमल्स वगैरे असतात, नॉन ह्युमन अॅनिमल्स वगैरे, ते तुम्ही या ठिकाणी इझिली आणू शकता, वापरू शकता. इज इट क्लिअर? तर या ठिकाणी मी जसं तुम्हाला दाखवलं की या ठिकाणी तुम्हाला जर अवतार प्रपोर्शन म्हणजे जी विड्थ वाढवायची आहे बघा, हे फक्त विड्थ वाढणार आहे, हे अशी लेंथ वाढणार आहे. इज इट क्लिअर? म्हणजे तुम्हाला तो अॅनिमल चेंज सुद्धा करता येणार आहे वेगळ्या पद्धतीनं. इज इट क्लिअर? आता सपोज जर मला सगळं टोटली सगळ्यांना विड्थ आणि लेंथ आणि डेप्थ सगळे एकत्रितच करायचे असेल तर तसं मी तुम्हाला या ठिकाणी आपण करू शकतो. ओके. तर आता या ठिकाणी बघा, मोशन आहे, अॅनिमेशन आहे, मोशन आहे, एडिट मोशन लेअर जर तुम्ही केलं आणि या ठिकाणी तुम्हाला बोन्स दिसतात बघा, बोन्स. ओके. या ठिकाणी बघा, हे थोडंसं पुढं 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 करतो जरा मी थोडंसं असं. इज इट क्लिअर? आणि हे पुढे केल्यानंतर हिअर यू कॅन सी की तुम्हाला याचे एखादं सपोज हा आहे बोन, तो तुम्हाला पाठीमागं करायचा आहे. ओके. तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला काय करू शकता, तुम्ही इथे बघा मुवमेंट आहे याची. ओके. या पद्धतीने मुवमेंटला तुम्ही या बोनला पकडून जे आहे की नाही, हिअर यू कॅन जस्ट सी. ओके. याची मुवमेंट वगैरे इथून करायची आहे तुम्हाला. आणि तुम्हाला जर रोटेट करायचं असेल, म्हणजे जर तुम्हाला याचं दॅट इज नथिंग बट ॲनिमेशन मध्ये, हे बघा मोशन ॲनिमेशन मध्ये एडिट मोशन लेअर जर तुम्ही गेला आणि या ठिकाणी रोटेटला जर तुम्ही गेला, ओके, तर हा ठिकाणी बघा, हे तुम्हाला या फॅशन मध्ये तुम्हाला या ठिकाणी वळवता येतं. इट क्लिअर? फोटोशॉप मधील नाही हे, इट इज कम्प्लिटली डिफरंट आहे. या ठिकाणी बघा, हा जो आहे, ओके, हा पाय जर मला असं रोटेट करायचं तर असं रोटेट करू शकतो मी. ओके. किंवा याला ग्रीनला जर धरला तर असं पद्धतीने रोटेट होतो. आता मला पुढं मागं जर करायचं असेल याला पुढं मागं, तर या ठिकाणी हिथून मला पुढं मागं करता येतं बघा, हिथून मला पुढं मागं करता येईल असं. इज इट क्लिअर? या ठिकाणी किंवा मला जर हिथून जर करायचं असेल तर तसंही करू शकतो. आता आपल्याला कोणतं लागेल, या ठिकाणी निळ्याला धरावं लागेल, वाय ऍक्सिस. हे बघा, हा एक्स असतं, रेड म्हणजे एक्स असतं. ओके. ब्ल्यू म्हणजे हा जो आहे तो वाय ऍक्सिस असतो. हे बघा, वाय ऍक्सिस असा बदलावा लागेल तुम्हाला. इज इट क्लिअर? म्हणजे हा हा लेख कसा झाला, पुढं मागं झाला. इज इट क्लिअर? या पद्धतीनं. सो हिअर तुम्हाला जर याला बोलायला लावायचं असेल तर इथून पुढे तुम्ही काय करू शकता, हिअर तुम्हाला हे फक्त कमी जास्त करावं लागेल. ओके. म्हणजे फक्त याला टाइम लाईनला तुम्हाला जसं तुम्हाला जर थोडाफार फिल्मोरा किंवा पॉवर पॉईंटचा जर या ठिकाणी थोडाफार जरी अनुभव असला तर हे तुम्हाला सोपं जाणार आहे. अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत हे तुम्हाला शिकवलं जाणार आहे. ओके. सो हिअर यू कॅन सी लॉट ऑफ ऑप्शन्स आर देअर. तर हे बोन्स वाईज म्हणजे कोणताही तुम्ही बोन्स या ठिकाणी याला मूव्ह करू शकता. जर तुम्ही हा जर बोन निवडला, ओके, तर त्याची जी नेक आहे की नाही, नेक, ती नेक या ठिकाणी तुम्हाला अशी होताना दिसते बघा, या पद्धतीनं. ओके. जर तुम्हाला वर करायचं असेल, ओके, त्या पद्धतीनं. इव्हन त्याच्यामध्ये बघा, जर तुम्ही राईट क्लिक केलं तर परफॉर्मन्ससाठी सुद्धा वेगवेगळे या ठिकाणी ऑप्शन्स असतात या ठिकाणी. याला जर ओके, थोडस याच्यामध्ये कमी करून दाखवतो जरा. सो हिअर जर राईट क्लिक केलं तुम्ही आणि परफॉर्म केलं आणि परसेंट जर केलं, ओके, तर या पद्धतीने तुम्ही 3D अॅनिमेशन, अॅनिमल अॅनिमेशन तुम्ही करू शकता. सो दिस इज व्हेरी व्हेरी ग्रेट ऍक्च्युली. ही जी डिस्कवरी मला लागलेली आहे ती लवकरच तुमच्याशी मला शेअर करायची होती. अँड हिअर इट इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. आता कस्टम मध्ये बघा, काही अॅनिमल आपण या ठिकाणी आणू शकतो. या ठिकाणी हे बघा, काही जे तुम्हाला मी रिसोर्स फाईल देणार आहे, ते रिसोर्स फाईल मध्ये तुम्हाला आयकॉन टेम्पलेट्स म्हणून असणार आहेत. आणि त्यामध्ये जर तुम्ही नॉन ह्युमन या ठिकाणी अॅनिमल्स मध्ये वर जर गेला, हे बघा, साऊंड आहेत, वेगवेगळे टेरेन्स आहेत. ओके. ज्यामध्ये तुम्हाला या प्रकारचे बॅकग्राऊंड वगैरे बाहेरून आणता येतात. इज इट क्लिअर? हे कस्टम तुम्ही स्वतःच वापरू शकता. काही डिफॉल्ट असतात, काय तुम्ही कस्टम सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. तर यामध्ये या ठिकाणी बघा, अॅनिमल या ठिकाणी अवतार सेटिंग आहे, त्यानंतर आईज, इफेक्ट, फेस, ग्लोज, काही ह्युमन्स आहेत, ह्युमनचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास थोडाफार या कोर्समध्ये करणार आहे. परंतु फोकस आपला जो मेन असणार आहे तो अॅनिमल्सचा असणार आहे. इट क्लिअर? कारण हा खास करून हा अॅनिमलचा कोर्स आहे आपला, आयकॉन 5 टेम्पलेट. ओके. रिअलिजन अँड टेम्पलेट्स. हे बघा, काही डिफॉल्ट आहेत आणि काही या ठिकाणी आयकॉन टेम्पलेट्स आहेत. कॅरेक्टर्स आहेत बघा, त्या ठिकाणी कॅरेक्टर्स आणि नॉन ह्युमन कॅरेक्टर्स आहेत.
ओके, हे काही नॉन ह्युमन कॅरेक्टर्स आहेत आणि नॉन स्टँडर्ड ह्युमन्स आहेत. ओके, एक मिनिट, तुम्हाला बरेचसे या ठिकाणी आता हे काही डिफॉल्ट वाले दाखवतो मी तुम्हाला. काही जे आता तुम्ही जे बघितलं एवढे सगळे जास्त, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. ओके, डिफॉल्ट अवतार म्हणजे तुम्हाला अदर दॅन जे डिफॉल्ट आहेत ॲनिमल्स, ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जे आहेत ते घेता येणार आहेत. ओके, वेगवेगळे पर्सोना आहेत या ठिकाणी बघा. त्या ॲनिमलला कसं करायचं आहे, काय करायचं नेमकं, पळायला लावायचं आहे का, बोलायला लावायचं आहे, ते थोडंसं तुम्हाला स्वतःहून करावं लागतं. ते इज इट क्लिअर? शॅडो पण येत आहे. येस, शॅडो जे आहे ना, ते शॅडोचा जो काही आहे, हा येस, शॅडो तर असणारच आहे. आणि इव्हन यू कॅन शॅडो जे आहे ना, त्याला इथं क्लिक सिलेक्ट जर तुम्ही केलं तर मॉडीफाय मध्येच तुम्हाला शॅडोचा ऑप्शन मिळतो इथं. इज क्लिअर? आता तुम्हाला याच्यामध्ये ॲनिमेशन मध्ये तुम्ही ऍक्टर मध्ये जाऊन त्याच्या अवतार मध्ये जाऊन तुम्हाला काय करावं लागतं, या ठिकाणी बघा इथं खालच्या बाजूला कास्ट शॅडो आहे बघा. हा शॅडो गेली, शॅडो आली. ओके, मुवमेंटचं काढून टाकतो थोडं, सिलेक्शनचं हे बघा, कास्ट शॅडो येताना जाताना दिसतंय का शॅडो तुम्हाला? हे थोडंसं रोटेट करतो याला, या पद्धतीनं याला जर असं रोटेट केलं तर शॅडो दिसत आहे बघा तुम्हाला, शॅडो. इज इट क्लिअर? हा शॅडो पाहिजे असेल तर घेऊ शकता किंवा काढू शकता. ओके, यू कॅन सी विजिबल इनविजिबल होत आहे, दिसतंय तुम्हाला? ओके, या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, फक्त याचा जो काही सगळा खेळ आहे तो तुमच्या बोन्सवर आहे. या पद्धतीने तुम्ही करू शकता. भरपूर साऊंड ट्रॅक ऍड करू शकता, स्वतःचा साऊंड ट्रॅक ऍड करायचा आहे वगैरे. यामध्ये भरपूर मजा येणार आहे. हा कोर्स एक आतापर्यंतचा न भूतो न भविष्यती म्हटलं तरी चालेल, फर्स्ट टाइम आपण 3D ॲनिमल ॲनिमेशन कोर्स आपण घेऊन येत आहोत. अँड दॅट इज कम्प्लिटली फ्री. 1 वीक फ्री आहे हा जो कोर्स आहे. पण तो कोर्स तुम्हाला फ्री मिळतोय या मटेरियल कॉन्टेंट बरोबर. आता कॉन्टेंट जे तुम्हाला मी अगोदर दाखवलं ते तर तुम्हाला माहितच आहे, ते तुम्ही बघितलेलंच आहे. ओके, तर तो तुम्हाला इन्स्टंटली आत्ता लगेच मिळत आहे. आता तो कसा मिळवायचा, काय मिळवायचं, त्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. या ठिकाणी बघा, हे सगळे जे पीडीएफ म्हणजे फोल्डर्स आहेत, फोल्डर वाईज तुम्हाला ओळीने मिळणार आहेत. ओके, त्यामध्ये तुम्हाला क्लास 0 to म्हणजे KG to 12 स्टँडर्डचे अॅनिमेटेड व्हिडिओज, सगळ्यांचे पीपीटी, सगळ्यांचे नोट्स, एमसीक्यूज, फाउंडेशन नोट्स, वर्कशीट्स, एनसीटी सोल्युशन्स, पीडीएफ वर्ड मधले, तर व्हिडिओ, पीपीटी, पीडीएफ वर्ड, हे सगळा कॉन्टेंट जो आहे तो तुम्हाला फक्त आणि फक्त 90% डिस्काउंट मध्ये दिला जाणार आहे. लेट मी शो यू फर्स्ट ऑफ ऑल हिअर दॅट ई कॉन्टेंट सागा अँड कोर्स. यामध्ये हे जे तुम्हाला मी सगळं देतोय, ओके, तुम्ही बघत असाल वरच्या बाजूला की दॅट इज नथिंग बट शिक्षकांसाठी खास करून हा बहुउपयुक्त असा ई साहित्याचा मेवा आपण म्हणूया तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे, नजराणा दिला जाणार आहे. 2024च्या निरोपाप्रित्यर्थ आपण हे करतोय आणि 2025च्या भव्य स्वागतार्थ खास सवलतीत आपल्यासाठी आहे. हे 9 पॉइंट्स तर आहेतच. हे जे तुम्हाला आहेत KG to 12चे 1850 पेक्षा जास्त अॅनिमेटेड व्हिडिओज आहेत. 6वी ते 12वीचे चॅप्टर वाईज न्यू नोट्स आहेत. 7वी ते 12वीचे अॅनिमेटेड पीपीटीज आहेत. 6वी ते 10वीचे फाउंडेशन नोट्स आहेत. ओके, स्पेशल ऑफर फक्त 999 रुपये म्हणजे निग्लिजिबल, अलॉंग विथ कोर्स फ्री. यासोबतच मिळवा फ्री 3D ॲनिमल ॲनिमेशन्स 1 वीक कोर्स फॉर लेसन अँड स्टोरी मेकिंग. ओके, तर त्याबद्दलचे बेसिक पासून ऍडव्हान्स. आणि हा फर्स्टच कोर्स असा असल्यामुळं हा पहिला कोर्स कोणीही चुकवू नका, कारण यामध्ये बेसिक पासून मी शिकवणार आहे 3D ॲनिमल ॲनिमेशन. ओके, ज्याची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे 21 डिसेंबर पासून, परंतु त्याचे प्रवेश आजपासूनच सुरू होत आहेत. तुम्हाला लगेच ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि तुम्हाला पर्सनली ईमेल वरती तुम्हाला अशा प्रकारचं जे आहे एक गुगल फॉर्म दिला जाणार आहे. ओके, जे प्रवेश घेणार आहेत त्यांना हा गुगल फॉर्म दिला जाईल आणि ते गुगल फॉर्म वरती तुम्हाला नेम, ईमेल आयडी आणि व्हॉट्सअप नंबर तुमचा टाकायचा आहे फक्त. आणि 999 या स्कॅन करून याला जे आहे ते तुम्हाला 999 रुपये या मोबाईल नंबरवरती तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे, पेटीएम वगैरे करू शकता. आणि आफ्टर पेमेंट हा जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे. तर तुम्हाला नवीन कोर्सच्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि तुमचा जो काही ईमेल आयडी जो तुम्ही देणार आहे तो व्यवस्थित द्या, कारण या ईमेल आयडी मध्ये लगेच तुम्ही कोर्स घेतल्या जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ईमेल आयडी वर तो सगळं कंटेंट लगेच दुसऱ्या सेकंदाला मिळून जाणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर आता लाईव्ह मध्ये जर कोणी घेत असतील तर त्यांना लगेच मी ते मटेरियल पाठवतो तुमच्या ईमेल वरती. ओके, सो हिअर यू कॅन गेट इझिली फॉर धिस. ओके, तर या ठिकाणी या बहुउपयुक्त ई साहित्य कोर्स आणि लवकरात लवकर जर तुम्ही प्रवेश घेतला तर तुम्हाला जो काही तो सॉफ्टवेअर आहे तो इन्स्टॉल कसा करायचा कसा नाही ते तुम्हाला त्याचा अगोदरच मी दाखवणार आहे. त्याचेही सॉफ्टवेअरचे जे लिंक्स मी तुम्हाला देणार आहे. हा खरं तर प्रीमियम कोर्स आहे. या ठिकाणी मला असं वाटतं की बाळकृष्ण कोटेकर सर
यांनी आता प्रवेश घेतलेला त्यांना ईमेल वरती तर मी पाठवतोच, आणि पर्सनली सुद्धा मिळेल, आणि ईमेल वरती सुद्धा तुम्हाला संग्रही मिळेल. ओके, एव्हरीथिंग. तर या ठिकाणी बघा, मटेरियल मी पाठवत आहे तुम्हाला. कंटेंट आतापर्यंत जे जे मी तुम्हाला दाखवलं ते, आणि नवीन ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करून घेतो. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, इन्स्टंट हे मटेरियल कुठंच मिळणार नाही तुम्हाला. ओके, वन ड्राईव्हची लिंक मी तुम्हाला शेअर करणार आहे. आता सध्या मी बाळकृष्ण कोटेकर सरांना हे व्हॉट्सअपला पाठवलेलं आहे, पण शक्यतो मी तुम्हाला ईमेल वरतीच पाठवणार आहे. त्यामुळं सर तुम्हाला मी या ठिकाणी ह्या गुगल फॉर्मची एक लिंक देत आहे. म्हणजे आता मला वाटतं 2-3 जणांनी अजून घेतलेलं आहे. या ठिकाणी सुनील पवार सुनील पवार सर तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक पाठवतो. मला हेलो पाठवा. ज्यांनी ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांनी फक्त मला हेलो पाठवा, जेणेकरून मी तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक देऊ शकतो. म्हणजे क्लिअर. आणि गुगल फॉर्मची लिंक दिल्यानंतर तुम्ही काय करू शकता, ते भरा, म्हणजे तुम्हाला ईमेल आयडी, तुमच्या ईमेल आयडी वरती तुम्हाला मिळून जाईल सगळं. इज इट क्लिअर? लेट मी फर्स्ट ऑफ ऑल पुट वन थिंग. गजानन तळीकोटे सर, सुनील पवार सर आणि बाळकृष्ण कोटेकर सर, तुम्हाला लिंक आली का सांगा मला. आणि गुगल फॉर्मची लिंक. राजश्री भोसले मॅडम. ओके, स्वागत आहे सर्वांचं या ठिकाणी. हे बघा, तळीकोटे सर तुम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे. बाळकृष्ण कोटेकर सर, तुम्ही ईमेल मला तुम्ही कृपया हा लगेच गुगल फॉर्म भरून पाठवा, जेणेकरून मी तुम्हाला आजच्या आज लगेच रात्रीच काय करणार आहे, नवीन ग्रुप बी बनणार आहे, आणि तुम्हाला सगळा कंटेंट आजच मी पाठवणार आहे. ओके, गुगल फॉर्मची लिंक पाठवलेली आहे बघा. राजश्री भोसले मॅडम, सुनील पवार सर, जयश्री माने मॅडम. जयश्री माने मॅडम, तुमचं या ठिकाणी पेमेंट या ठिकाणी काय आलेलं दिसत नाही मला. शोभा वाडेकर मॅडम. ओके, शोभा वाडेकर मॅडम, तुम्हाला या ठिकाणी गुगल फॉर्मची लिंक देते. गुगल फॉर्मची लिंक भरा, म्हणजे तुम्हाला त्या ईमेल वरती मी सगळ्यांना बल्कमध्ये एकदाच सगळ्यांना पाठवणार आहे. तुम्हाला सेपरेटली फक्त तुम्हालाच ओपन करता येईल ते. ओके, तर ग्रुप सुद्धा बनला जाणार आहे. ओके, मॅक हा जो आहे, या ठिकाणी हा जे कंटेंट आहे ते तर ओपन होणारच आहे ऑब्व्हियसली. ते तुम्हाला मॅक वरती सुद्धा वापरता येणारच आहे, कारण कोर्स फ्री आहे आणि कंटेंट तुम्हाला मी पेड देतोय. कारण दॅट इज व्हॉट आय गॉट. अ लॉट ऑफ एक्सपेन्सिव्ह आहे याची किंमत, आणि ती मिळायला सुद्धा खूप उशीर जातो. ओके, परंतु मला मी क्विक देत आहे. तर तुमचं जे काही हे आहे, आयक्लोन 5चं जे म्हणता तुम्ही, ते आपण मॅक व्हर्जनचं जे आहे की नाही ते या ठिकाणी इन्स्टॉल करून घेऊया. ओके, त्याच्याबद्दल काही वाद नाही, परंतु कंटेंट साठीचा हा आहे, आणि त्याच्यासोबत तुम्हाला कोर्स फ्री मध्ये मिळतोय. ओके, नो वरी एट ऑल. लिंक अँड प्राइस, ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी हे जी लिंक आहे याची गुगल फॉर्मची लिंक, आणि हे ग्रुपला पाठवतो, म्हणजे तुम्हाला बाकीच्या सर्वांना ते करता येईल. ओके, सो लेट मी फर्स्ट ऑफ ऑल मेक इट इझी फॉर यू. हे बघा, जे जे तुम्हाला सध्या ना 3 पॉईंट, आता रेकॉर्डेड व्हिडिओज एक मला पाठवायचे ग्रुपला अगोदर. हा रेकॉर्डेड व्हिडिओज पाठवतो, आणि त्यानंतर मग जे आहे ते तुम्हाला मी लिंक वगैरे ते शेअर करेन. क्लिअर? त्याच्यामध्ये सध्या तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक देतोय गांगोडे सर. पीपीटी मेट्स.
ओके, ठीक आहे. चला आता बाकीच्यांनी तुम्हाला हा रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर आजच्याच प्रवेश घ्यावा अशी विनंती करतो. या ठिकाणी सतीश काळे सरांचं या ठिकाणी मला आलेलं आहे. पॉवर कॅन 3.4.0 मध्ये जे आहे ना ते तुम्हाला मी पाठवत आहे बघा. या ठिकाणी पॉवर कॅन 4.0 मध्ये. ओके, आणि 3.0 मध्ये मी पाठवत आहे. हर्षद सर, मला असं वाटतं की ललित पाटील सर यांचं या ठिकाणी पेमेंट आलेलं आहे. ललित पाटील सर, येस येस येस, लाईव्ह मध्ये आहात ना ललित पाटील सर? हे बघा, तुम्हाला मी गुगल फॉर्म दिलेला आहे. तो गुगल फॉर्म भरा, म्हणजे मेलवरती मी तुम्हाला पाठवू शकेन. इज इट क्लिअर? 4.0 च्या ग्रुपमध्ये जो कोर्सचा पोस्टर आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला पाठवलेला आहे. ओके, लेट मी गिव्ह फॉर जस्ट हाफ एन आवर. त्या हाफ एन आवर मध्ये तुम्हाला तुमच्या ईमेल वरती ती मिळून जाईल. आणि कंटेंट मिळाला की नवीन ग्रुपमध्ये सुद्धा ऍड करून घेईन तुम्हाला. कंटेंट मॅक फ्रेंडली आहे. कंटेंट व्हिडिओ पीपीटीज वगैरे आहेत ना, पीडीएफ आहे, वर्ड आहे. ओके, दॅट्स वाय कंटेंट इज मॅक फ्रेंडली, मोबाईल फ्रेंडली, विंडोज फ्रेंडली. हा सगळा कंटेंट तुम्हाला कुठेही वापरता येणार आहे, पाहता येणार आहे. त्याबद्दल काही दुमत नाही. ओके, तर शेवटचा आता रेकॉर्डिंग आपल्याला स्टॉप करावी लागेल, जेणेकरून मला तुमचं जे सगळ्यांचं कंटेंट आहे ते तुम्हाला लवकर पाठवतो मी. सत्यपाल सर यांचंही तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी गुगल फॉर्म पाठवतोय. ओके, 3.0 मध्ये आणि 2.0 मध्ये. 3.0 मध्ये होता ना सर तुम्ही? तर आता बघा, हा जो आहे तो थोडासा आपण थोडा पोस्टपोन केलेला आहे. कोणता वाला? 5.0 वाला, जो 50% डिस्काउंट वाला आहे. तो नंतर 2 कोर्सेस नंतर घेतला जाणार आहे, कारण याचे ह्युमन अॅनिमेशनचा एक होणार आहे. ईमेल येत नाहीये का? ओके, तर तुम्हाला मी शोभा वाडेकर मॅडम, ज्यांना ईमेल येत नाही याचा प्रॉब्लेम, आउट ऑफ स्टोरेजचा जो आहे, आता हा ईमेल येऊन जाईल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. बट नाही आला तरी मी तुम्हाला व्हॉट्सअपवर सगळं पाठवेन. ओके, डोंट वरी अबाउट इट. ओके, ठीक आहे. तर हा बघा, हे पोस्टर आहे. हे पोस्टर तुम्हाला आता मी सगळ्या ग्रुपला, ई साहित्य सर्वांच्या ग्रुपला आणि बाकी सगळं या या व्हिडिओचे रेकॉर्डिंग प्लस या ठिकाणी सांगूया, हे एनसीआरटीची कॉम्पिटिशनची आठवण तुम्हाला अजून एकदा करून देतो. या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला सगळ्यांना व्हिडिओ कशा पद्धतीने पाठवायचे, काय का पाठवायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. ओके, आणि याचा वापर कसा करायचा, काय नाही, हे हळूहळू आपण बोलूयाच. ओके, सध्या आपण पुढच्या नजीकच्या दिवसामध्ये भेटूया. त्यामुळं लवकरात लवकर आजच्या आज सर्वांनी जी उपस्थित आहेत या ठिकाणी त्यांनी प्रवेश घ्यावा अशी या ठिकाणी मी सर्वांनी विनंती करतो. आणि या ठिकाणी शेवट आपण या ठिकाणी समारोप करूया आता आजच्या या वन डे वर्कशॉपचा. सो लेट मी फर्स्ट ऑफ ऑल ओके, आवाज येते का माझ्या सर्वांना? इको येतोय? बरं बरं, ठीक आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी मला तुम्हाला याच्यामधून दाखवायचं होतं, जस्ट डेज वगैरे फक्त तुम्हाला काही मेन्शन करायचे होते, जेणेकरून तुम्हाला त्याचा एक अंदाजा येईल शेवटी समारोपापर्यंत. लेट मी अटॅच दिस टॅबलेट पेन. या सगळ्यांना हे दिसत असेल तुम्हाला. तर बघा, हा जो आपला 3D ॲनिमल ॲनिमेशन जो कोर्स आहे, ओके, त्याचं जे काही ड्युरेशन आहे ते ड्युरेशन आहे 1 वीकचं. ते सुरू होणार आहे 21 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025. म्हणजे थोडक्यात 21 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025
यातील कोणतेही 7 डेज, ओके, हे 7 डेज तुम्हाला ते पूर्ण कोर्स तुम्हाला शिकवला जाईल. ओके, रेकॉर्डेड केलं जाईल अगोदर आणि त्याला लाईव्ह मध्ये दाखवून तुम्हाला त्याचं शंका निरसन वगैरे केलं जाईल. त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला त्यामुळं. ओके, आणि त्यानंतर हा राहिला प्रश्न, हा जो कंटेंट आहे, इज इट क्लिअर? तर कंटेंटसाठी जे आहे ना ते तुम्हाला गुगल फॉर्म दिलेला आहे, ते तुम्हाला ईमेल आय डी वर, प्लस तुम्हाला जर पाहिजे असेल, कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर त्यांना व्हॉट्सअपवरती सुद्धा ते मिळून जाईल. ओके, सो आय थिंक कॉन्टेंट प्लस कोर्स अशा प्रकारचा असणारा हा जो काही नवीन अप्रोच आहे ते तुम्हाला नक्कीच आवडेल. कॉन्टेंट तुम्हाला इमिडिएटली आजच्याच मिळणार आहे, इमिडिएटली मिळणार आहे. प्लस कोर्स जो आहे, ओके, तो 21 तारखेपासून सुरू होणार आहे आणि हा कॉन्टेंट हा पेड आहे, बट कोर्स इज कम्प्लिटली फ्री. इज इट क्लिअर? त्याचं सॉफ्टवेअर जे आहे ते महागडं आहे, ते सुद्धा तुम्हाला फ्रीमध्येच मिळणार आहे. ओके, व्हॉट इज इम्पॉर्टंट हिअर इज की तुम्हाला या कोर्सला प्रवेश घेणं मला असं वाटतं की अत्यावश्यक आहे, कारण आपण जे सुरुवात होणार आहे, अगदी इंटरफेस पासून मी सुरुवात करणार आहे शुद्ध मराठीमध्ये. बेसिक टू ऍडव्हान्स हा आपला पार्ट असणार आहे. सो आय थिंक तुम्हाला जास्त अडचण जाणार नाही. ओके, आणि शेवटचं एक तुम्हाला सांगतो, दॅट इज नथिंग बट हिअर जो काही पॉवर कॅन जे आपण आतापर्यंत जे बघितलेलं होतं, पॉवर कॅन 1.0 2.0, इज इट क्लिअर? त्याच्यामध्ये आपण थोडंसं त्याला पोस्टपोनला ठेवलेला आहे, कारण हा एक कोर्समध्ये महत्वाचं होणं गरजेचं आहे. तर पॉवर फिल कॅन किंवा आपण म्हणूया 4.0 पर्यंत ज्यांनी ज्यांनी कोर्सेस केलेले आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी पॉवर फिल कॅन 5.0 हा आफ्टर 2 कोर्सेस आपण ते घेणार आहोत. कारण आता सध्या आपण हा 3D ॲनिमल ॲनिमेशन कोर्स बघतोय आणि त्यानंतर आपण 3D ह्युमनचा एक सुरू करणार आहोत. ओके, नेक्स्ट. आणि हे 2 कोर्सेस झाल्यानंतर त्यानंतर मग आपण सांगता करणार आहोत कम्प्लीट 5.0 ला घेऊन. इज इट क्लिअर? त्यामध्ये ॲडोबची बी बाकीची असणार आहेत आणि त्यामध्ये टोटल 9 ऍप्लिकेशन्स आपण एकत्रित घेणार आहोत. पण सध्या हे जे नवरत्न आहेत, 9 ज्वेल्स, ओके, जे आहेत, याची जी इन्फो आहे, याची जे पोस्टर आहे आणि याचं जी काही माहिती आहे ते तुम्हाला मी लगेच आता ग्रुपला पाठवणार आहे आणि तुम्हाला इंडिव्हिज्युअली सुद्धा पाठवणार आहे. ज्यांनी प्रवेश घेतला नसेल त्यांनी लवकरात लवकर प्रवेश आजच्या आज निश्चित करावा. ज्यांनी घेतलेला असेल त्यांचं अभिनंदन, त्यांचं स्वागत पुन्हा एकदा. आणि तुम्हाला नवीन व्हॉट्सअप ग्रुपला ऍड केला जाईल. तुमच्या ईमेलवरती आज रात्रीपर्यंत जे आहे तुम्हाला तो कंटेंट मिळून जाईल. एका अर्ध्या तासात, 1 तासामध्येच तो कंटेंट मिळून जाईल. ही मीटिंग संपल्या. आय होप की तुम्हाला आजचा जो सेशन आहे तो आवडलेला असेल. हे जे काही तुम्ही पाहिलेलं असेल ते तुमच्या सर्वांसाठी नवीन असेल. स्पेशल 30 लोक तुम्ही जे सध्या आहात या ठिकाणी उपस्थित, आपल्या सर्वांना विनंती आहे की पुन्हा एकदा आपण या मेळाव्यात या आणि कृतार्थ व्हा, लाभार्थ व्हा आणि एका परिवर्तनाची नांदीची सुरुवात आपण करूया. एक परिवर्तनाची एक नवीन मुहूर्तमेढ रोवूया आणि महाराष्ट्रामध्ये एक शैक्षणिक क्रांती आणूया. मिळून सर्व एकत्रितपणे हा जो काही शिवधनुष्य आहे तो उचलूया, पेलूया. ओके, अनेक जणांनी या ठिकाणी मला असं वाटतंय की प्रवेश घेतलेला आहे, पेमेंट केलेला आहे. त्यांनी कृपया स्क्रीनशॉट शेअर केला तरी मी तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक टाकू शकतो आणि तुमचा कंटेंट आज लगेच अर्ध्या तासामध्ये पुढच्या मिळून जाईल. तुर्तास जास्त वेळ न लावता, विलंब न लावता 9 वाजलेले आहे तिथंच थांबतो. ओके, आणि सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ रात्री, शब्ब खैर, गुड नाईट. या कोर्सची या आजच्या दिवसाची रेकॉर्डिंग जी आहेत लवकरात लवकर पुढच्या अर्ध्या तासामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करेन. ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांना कंटेंट मिळून जाईल. ज्यांनी घेतलेलं नाही त्यांनी घेऊन टाका, म्हणजे जेणेकरून मी सध्या त्यासाठीच बसलेलो आहे या ठिकाणी तुम्हाला पाठवण्यासाठी, ईमेल वगैरे पाठवण्यासाठी. ओके, जेणेकरून आजची आज रात्री तुम्हाला सर्वांना मिळून जाईल. धन्यवाद.